मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भटकर कोकण वास्तूच्या या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये तुमचं स्वागत करतोय. क्रेडाई रत्नागिरी आयोजित आणि SBI स्पॉन्सर्ड हा आपला रत्नागिरीमध्ये कोकण वास्तू प्रॉपर्टी एक्सपो आहे. 13 अर्थात आज 14-15 उद्या आणि परवा अशा 3 दिवशी हा प्रॉपर्टी एक्सपो आहे. तुम्ही जर रत्नागिरीमध्ये आला असाल, येणार असाल तर नक्कीच या ठिकाणी या आणि प्रॉपर्टी एक्सपोला व्हिजिट करा. मित्रांनो, आपल्या स्वप्नातलं घर या ठिकाणी पण साध्य करू शकता. खूप रिजनेबल किमतीमध्ये प्रोजेक्ट या ठिकाणी प्रॉपर्टी एक्सपोमध्ये आता तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहेत. आता या प्रोजेक्टबद्दल बोलायचं तर रत्नागिरीमधील सर्व मानांकित बिल्डर जे क्रेडाई रजिस्टर्ड आहेत आणि ज्यांचे प्रोजेक्ट हे रेरा अप्रूव्ड आहेत, रेरा रजिस्टर्ड आहेत, ते सर्व या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जात आहेत. तुम्हाला योग्य वाटेल त्यांच्याशी डिस्कस करा, पर्सनली बोला आणि या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आपलं स्वप्नातलं घर नक्की साध्य करा. या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये तुम्हाला अगदी 11 लाखापासून फ्लॅट मिळणार आहेत आणि प्लॉट्स देखील उपलब्ध आहेत. त्याचे देखील व्हरायटी ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतील. आपल्यापैकी जे सबस्क्रायबर या ठिकाणी प्रत्यक्ष येऊ शकणार नाही आहेत, मी तर म्हणेन लवकर या आणि व्हिजिट करा. पण ज्यांना खरोखर पॉसिबल नाही आहे त्यांच्यासाठी हा आपला असा लाईव्ह एपिसोड आहे. लाईव्ह कोकण वास्तू प्रॉपर्टी एक्सपो आहे. तर पाहूया, सगळे स्टॉल पाहूया आणि त्यात तुमचं स्वप्नातलं घर हे आपण निवडा. तर मित्रांनो, आता आपण आहोत या कोकण वास्तू प्रॉपर्टी एक्सपोच्या पहिल्या स्टॉलमध्ये. आपल्यासोबत आहेत श्री संतोषजी तावडे, जे कौमुदी बिल्डर्स आणि निर्माण इन्फ्रा यांचे ओनर आहेत. तर त्यांच्या प्रोजेक्टबद्दल आपल्याला आता माहिती सांगतील. नमस्कार, मी संतोष दिलीप तावडे. आपले कौमुदी बिल्डर्सच्या अंडर स्वराज्य हा प्रोजेक्ट आहे. तो थिबा पॅलेससारख्या प्राईम स्पॉटला आहे. त्यात जो स्वराज्य आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे 3 ते 4 गुंठेचं गार्डन आहे, म्हणजे 3 ते 4,000 स्क्वेअर फीटचं, आणि एकाच एक पार्किंग आहे. आपले 95 फ्लॅट्स आहेत, 3 BHK पासून स्टुडिओ फ्लॅटपर्यंत. आणि ह्या स्टुडिओ फ्लॅटना सुद्धा आपल्याकडे पार्किंग आहे आणि पाण्याची उत्तम सोय आहे. आणि जवळजवळ आता हा रेडी पोझिशनकडे प्रोजेक्ट आहे. साधारण 1 महिन्यामध्ये आम्ही तो प्रोजेक्ट हँडओव्हर करणार आहोत. तसाच आपला दुसरा एक प्रोजेक्ट आहे इंद्रधनु स्टेडियम, शिवाजी स्टेडियमच्या बॅक साईडला हा प्रोजेक्ट आहे. तिथे सुद्धा आता हा प्रोजेक्ट जो आहे हा सुद्धा छान प्रोजेक्ट आहे. प्रत्येकाला जवळजवळ 90% पार्किंग या प्रोजेक्टला आहे. आता साधारण 1 ते 2 फ्लॅट फक्त शिल्लक आहेत, 2 BHK आणि विथ पार्किंग आहे. आणि तो सुद्धा आता 1 महिन्यामध्ये रेडी पोझिशनला आपल्याला मिळेल. दुसरा जो तिसरा प्रोजेक्ट आहे तो आमचा निर्माण ग्रुपच्या अंडर प्रोजेक्ट आहे नलावडे संपोल. हा सुद्धा नलावडे संपोलचा प्रोजेक्ट आहे. हा महानाक्यापासून साधारण एक 300-200 मीटरवर प्रोजेक्ट आहे. साधारण 66 फ्लॅटचा प्रोजेक्ट असून ह्याला सुद्धा एकाच एक पार्किंग आहे. दादा, मी तुम्हाला इंटरप्ट करतो. आता ह्या ठिकाणी प्रोजेक्ट तुमचे 3 चालू आहेत आणि तुमचं बांधकाम उत्कृष्ट, यात काही वाद नाहीये. जरा आपल्या सबस्क्रायबरांना किंमत देखील समजून द्या की त्यांना त्यांच्या बजेटमध्ये बसणारे प्रोजेक्ट आहेत की नाही. नक्कीच समजून सांगतो. आपल्याला इथे काय होते की आधी किमतीपेक्षा आधी आपण काय देतो हे महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी कसं होतं की प्रोजेक्टला पार्किंगच नसतं आणि अशा पार्किंगच्या ठिकाणी आपण जर काय फ्लॅट घेतलात तर पुढचे येणारे धोके म्हणजे तुम्हाला सोसायटीमध्ये पहिलं भानगडीचा कार्यक्रम सुरू होतो तो निव्वळ पार्किंगमुळे. आणि असे पार्किंग ही ॲम्युनिटीज इम्पॉर्टंट आहे. आणि ही पार्किंग ॲम्युनिटीज नसेल तर पुढे तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं फ्लॅटचं. तुम्हाला रेंटवर फ्लॅट जाणार नाही आहे. तुम्हाला रिसेल करायचं असेल त्यावेळी सुद्धा तुम्हाला साधारण 30 ते 40% अमाऊंट कमी मिळणार आहे. तर आपण जेव्हा एखादा फ्लॅट घ्याल त्यावेळी आपल्याला काय करायला पाहिजे तर नुसतं रेट न बघता तो काय ॲम्युनिटीज बिल्डर देतो हे आपल्याला बघणे गरजेचं आहे. तरीसुद्धा आपले जे फ्लॅट्स आहेत माय नाका एरियातले किंवा थिबाय पॅलेसचे ते साधारण 2 BHK जे फ्लॅट असतात ते 45 लाख 50 लाख जसे असेल तसं इन्क्लुडिंग ऑल कॉस्ट. थोडक्यात प्राईम लोकेशनला प्रोजेक्ट आहेत, दोन्ही प्रोजेक्ट आहेत ते. आणि 2 BHKचं कॉस्टिंग आहे 40 ते 45 लाख रुपये आहे. आणि 1 BHK साधारण 28 ते 30 लाख आता कॉस्टिंग जातं. परंतु ग्राहकांना मी विनंती करेन की आपण ज्यावेळी फ्लॅट घ्याल त्यावेळी ह्या सगळ्या ॲम्युनिटीज असणे इम्पॉर्टंट आहे आणि ते आपण बघणे गरजेचं आहे. तसंच जो काही स्क्वेअर फीट एरिया बिल्डर देतो तो ॲक्च्युली रेरा कार्पेट किती आहे या रेरा कार्पेटवर आपण अभ्यास करायला पाहिजे. कारण त्याच्यात सुद्धा तफावत असते. काही ठिकाणी रेट कमी सांगितले जातात, म्हणून मी तुला रेट बोललो नाही. काही ठिकाणी रेट कमी सांगितले जातात पण ॲक्च्युली रेरा कार्पेट प्रमाणे आपल्याला स्टडी झाला पाहिजे. आपण स्टडी केला पाहिजे की कंपॅरिझन करताना रेरा कार्पेटने कंपॅरिझन करा. म्हणजे हा टेक्निकल ॲस्पेक्ट देखील आपण लक्षात ठेवला पाहिजे. काही ठिकाणी डबी बाल्कनी असतात, त्या डबी बाल्कनी FSI मध्ये नसतात आणि बिल्डर त्याचे पैसे घेतो.
तर हे आता तुम्ही आपण अभ्यास न केल्यामुळे आपण फसवणूक होते आपली. तर ते तुम्ही लक्ष द्या. गाडी जशी कार आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी आपण 2 ते 3 वेळा चॉईस करण्यासाठी प्रत्येक शोरूमला जातो आणि इथे आपण फ्लॅट घेताना फक्त फोनवर दर विचारतो. पण ती भाजी सकाळची आहे की संध्याकाळची आहे हे आपण बघतो का? सकाळची शिळ्या भाजीचा रेट हा कमीच असतो. तसं आपल्याला समजायला पाहिजे. ओंकार, आपण दादा चांगलीच माहिती दिलेली आहात. मला वाटतंय जे सुज्ञ ग्राहक आहेत ते तुम्हाला नक्कीच संपर्क करतील. आपला कॉन्टॅक्ट नंबर आता स्क्रीनवर आपण बघत असाल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण कॉल करून सरांशी बोलू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला जर स्वराज्यामध्ये किंवा निर्माण अंडर एखादा फ्लॅट घ्यायचा असेल किंवा सर्व्हिस स्टॉपद्वारे आपल्या ठिकाणी काही जे प्रोजेक्ट चालू त्या ठिकाणी फ्लॅट बुक करत असेल तर आपण फ्लॅट बुक करू शकता. तर धन्यवाद दादा. Yes. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या स्टॉलकडे. ओके चालेल. तर आता आपण आलो दुसऱ्या स्टॉलवर ज्या ठिकाणी घाग अँड सन्स आपले जे ओनर आहेत श्री प्रफुल्ल घाग यांच्यासोबत. तर त्यांचा प्रोजेक्ट आहे कोकण नगरला. तर सर आपल्या प्रोजेक्टला माहिती सांगा थोडीफार. हा प्रोजेक्ट आहे आपला कोकण नगरला. हे पूर्ण कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये बेसमेंट पार्किंग आहे 6000 स्क्वेअर फीटचं. त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअरला शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला मोठे हॉल आहेत 2, ज्याच्यामध्ये हॉस्पिटल होऊ शकतं किंवा सुपर मार्केट होऊ शकतं किंवा एखादा मल्टीपर्पज हॉल जो आपण लग्नासाठी वगैरे वापरतो अशा टाईपचं हा फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर याच्यामध्ये आहे आणि थर्ड फ्लोअर आहे. आणि ग्राउंड फ्लोअरला कम्प्लीट कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे जिथे शॉपिंग कॉम्प्लेक्ससारखे गाळे आहेत. आणि कोकण नगरसारख्या आणि विमानतळ रोडला 100 फुटी रोडला असल्यामुळे हा गजबजलेल्या एरियामध्ये आहे आणि त्या ठिकाणी अशी कमर्शियल कॉम्प्लेक्स पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे हा खूप चांगला प्रोजेक्ट होईल तिथे. आणि त्याच्यासाठी जर कोणी इंटरेस्ट असतील तर जरूर या स्टॉलला भेट द्या आणि बुकिंग करा. सर याचं पोझिशन कधी मिळू शकेल म्हणजे सांगू शकाल? याचं साधारण डिसेंबर 2023 हा प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला असेल. ओके. आता आपल्यापैकी काही जणांना कमर्शियल स्पेसमध्ये इंटरेस्ट असेल तर कमर्शियल जो आपली स्पेस आहे तर त्याचा स्क्वेअर फीटचा जर आपण काय काढला म्हणजे प्रॉपर्टी काही वेगळं आहे का? याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला जे आहे ते मेन रोडला जे आहे त्याचे 10,000 पर स्क्वेअर फीट रेट आहे गाळ्यांचा. आणि आतले जे गाळे आहेत त्याचा 8,000 स्क्वेअर फीट रेट आहे. आणि फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर हा 6,000 स्क्वेअर फीट 6,000 रुपये स्क्वेअर फीट हा दर आहे त्याचा. ओके. आणि आपले जे रेसिडेन्शियल फ्लॅट जे आपण वरती पाहतो त्याचा जर आपण याच्यामध्ये रेसिडेन्शियल नाहीच आहे. पूर्ण कमर्शियल या ठिकाणी कमर्शियल बिल्डिंग आहे. ओके धन्यवाद. नक्कीच आपण जर रत्नागिरीमध्ये आला असेल पुन्हा सांगतोय आज उद्या परवा 3 दिवसच अर्थात 13, 14, 15 या तारखेला हा प्रॉपर्टी एक्सपो मे मध्ये तर आला असेल तर नक्की व्हिजिट करा आणि फ्लॅट किंवा कमर्शियल स्पेस बुक करा. आता वळूया आपण अजून एक सांगायचं ह्या जर 3 दिवसात जर कोणी बुकिंग केलं तर याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी आम्ही 3% ठेवलेली आहे. म्हणजे 50% स्टॅम्प ड्युटीमध्ये त्यांना बुकिंग करता येईल. ओके. हा मी तुम्हाला मुद्दा सगळ्यात शेवटी सांगतो पण सरांनी आधीच सांगितलं आहे की या प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही आलात आणि या 3 दिवसामध्ये फ्लॅट बुक केला तर सर्व प्रोजेक्टवर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आहे ही 3%च आहे. त्यामुळे त्यात देखील तुमचं ॲडिशनल बेनिफिट होऊन जाते. 3% म्हटलं तरी ते खूप मोठी अमाऊंट होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या आणि या ठिकाणी कमर्शियल असेल फ्लॅट असेल प्लॉट असेल काहीतरी असेल पण ते बुक करा. धन्यवाद सर आपल्या वेळेबद्दल. आता आपण वळूया पुढच्या स्टॉलकडे जो आहे आपल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळचा प्रोजेक्ट आणि त्यांचा NA प्लॉटिंगचा देखील प्रोजेक्ट आहे. तो देखील खूप रिजनल किमतीमधला पाहूयात पहिल्यांदा. आता आपण आहोत रत्नागिरीमधली या प्रॉपर्टी एक्सपोमधल्या तिसऱ्या स्टॉलवर जिथे आहेत MK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ओनर महावीर जैन. तर सर आपण सांगू शकाल की आपला प्रोजेक्ट या ठिकाणी कुठला आहे आणि त्या संदर्भात थोडीफार माहिती. आपला प्रोजेक्ट आहे ते कुवारबाव मार्केटमध्ये आणि रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि हायवेला टच आहे. त्याच्यात ग्राउंड फ्लोअरला आपण कमर्शियल काढलेले गाळे काढलेले आहेत आणि फर्स्ट सेकंड थर्ड असं आपल्याला फ्लॅट्स आहेत. तर निक आहे. ओके. आणि ह्या ठिकाणी हा जो रेल्वे स्टेशन जवळचा प्रोजेक्ट आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन तर त्या ठिकाणी रेट तुम्ही काय काढलाय? कारण हा स्टेशन जवळ मुंबई पुण्याच्या लोकांचा जिवायचा विषय असतो आणि जर स्टेशन जवळ फ्लॅट असेल तर त्यांचा रेट आपण किती म्हणजे 1 BHKचं कॉस्टिंग तुम्ही मला डायरेक्ट सांगा की बाबा कॉस्टिंग हे पडतंय 1 BHKचं आणि 2 BHK कॉस्टिंग हे पडतंय. आता असं आपलं टोटली इन्क्लुडिंग 1 BHK कॉस्टिंग 18 लाखापासून सुरू होते. 18 लाखापासून सुरू होते इन्क्लूड. ओके. ऑल इन्क्लुझिव्ह. हां लॉक अँड की. ओके. लॉक अँड की. आणि कॉमर्शियल आहे ते 300 स्क्वेअर फीट पासून आहे ते 20 लाखापासून सुरू होतात. ओके. गाळे कमर्शियल गाळे 20 लाखापासून सुरू होत आहेत 300 स्क्वेअर फीटचे आणि 1 BHK फ्लॅट लॉक अँड की 18 लाखापासून सुरू होत आहेत. 2 BHK फ्लॅटचं काय आपण सांगू शकाल का? 23 लाखापासून चालू होत आहेत. ऑल इन्क्लुझिव्ह लॉक अँड की. येस म्हणजे 18 लाखामध्ये 1 BHK ऑल इन्क्लुझिव्ह आणि
23 लाखामध्ये, ॲक्च्युली 23 लाखामध्ये 2 BHK ऑल इन्क्लुझिव्ह. मित्रांनो, ह्यांचा आपण एक एन ए प्लॉटिंगचा देखील प्रोजेक्ट पाहिला होता गणपतीपुळ्याजवळ आगरनळ गावामध्ये. तर त्या ठिकाणी आपली जी आय थिंक फेज 3 असावी आपली सध्याची. फेज 3 मध्ये आपला रेट काय आहे आणि ह्या प्रॉपर्टी एक्सपो निमित्त आपण काही त्यामध्ये कन्सेशन वगैरे देत आहात का? आता आपण फेज 3 ला रेट 1,25,000 पर गुंठा आहे. ओके. आणि त्याच्यात आपण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी ही पूर्णपणे फ्री आहे. ओके. ती आम्हीच बेअर करणार आहे. ओके. तर मला ते बेअर करायचं नाही. आणि फ्लॅट संदर्भात त्याच्यात पण सेम म्हणजे या जीएसटी पण इन्क्लूड आपण फ्री हे करतोय. लक्षात घ्या, 3 दिवस प्रॉपर्टी एक्सपो आहे ज्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पूर्णपणे फ्री बसते. म्हणजे ह्यांच्याकडे बाकीच्याकडे तुम्हाला काही प्रमाणात 3% स्टॅम्प ड्युटी आहे. इथे तर हे पूर्णपणे प्रोजेक्टवर स्टॅम्प ड्युटी फ्री देत आहेत, ज्याच्यामध्ये जीएसटी देखील इन्क्लूड आहे. आणि त्यांचा जो एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे 1.25 लाख रुपये गुंठा या दरामध्ये तुम्हाला प्लॉट भेटतोय. खूप रिजनेबल किमतीमध्ये आहे, ज्यात स्टॅम्प ड्युटी हे पूर्ण बेअर करतायत. तर आपल्या शब्दाला तुम्ही नक्कीच जागाल अशी आशा करतो. 3 दिवसापुरता हा प्रोजेक्टचा आपल्याला बेनिफिट भेटतोय, त्यामुळे लवकरात लवकर या. आपला नंबर स्क्रीनवर दिसत असेल तर ज्या कोणाला या प्रॉपर्टीमध्ये किंवा प्लॉट संदर्भात इंटरेस्ट असेल ते तुम्हाला नक्कीच कॉल करतील आणि आपल्या ठिकाणी प्रॉपर्टी बुक करतील. तर आता आपण बोलूया पुढच्या स्टॉलकडे. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण फ्लॅट विषयी बघितलात. आपल्यापैकी काहींना बंगले पाहिजे असतील तर आत्ता आपण आलो PN लाड यांच्याद्वारे यांच्या स्टॉलवर. आणि इथे त्यांचे रो बंगलो आणि इंडिव्हिज्युअल बंगलो दोन्ही गोष्टी आहेत, तर त्या पाहून घेऊया. यस, वेलकम. नमस्कार सर. नमस्कार दादा. तर लाडदादा आपल्यासोबत आहेत आणि यांचा प्रोजेक्ट आहे भाटे बीच जवळ, रत्नागिरीमध्ये भाटे बीच जवळ असलेला आपला रो बंगलोचा प्रोजेक्ट पूर्णपणे. तर या संदर्भात दादा काहीतरी माहिती दे. यस, आपला रत्नागिरी शहरापासून जवळ 4.5 किलोमीटरवर आपण रो बंगलोची स्कीम करत आहोत. स्वामी स्वरूपानंद इलाइट रत्नागिरी पावस रोडवर आपण हा प्रोजेक्ट रत्नागिरीकरांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत. सुंदर प्रोजेक्ट आहे, हवेशीर आहे. भाटे बीच पूर्ण आपला जो रत्नागिरीचा प्रसिद्ध भाटे बीच आहे तो या 1 किलोमीटर या प्रोजेक्टपासून आमचा आहे. आणि पूर्णपणे हवेशीर, चांगल्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, भरपूर पाणी आहे, हवेशीर आहे. तर हा अवश्य. आणि आम्ही एकदम कॉस्ट जे आहे ते लोकांच्या बजेटमध्ये मिनिमम कॉस्ट ठेवलेली आहे. 2700 रुपये पर स्क्वेअर फूट आपण इथे रो बंगलो देतोय. पुढे मागे आपण दादा तुला पुन्हा मी अडवतोय, लोकांना आणि मला पूर्ण कन्फ्युज व्हायला होतं. 2700 रुपये स्क्वेअर फीट, तू डायरेक्ट किंमत सांग की बाबा हा रो बंगलो तुम्हाला डायरेक्टली ह्या किमतीत पडणार आहे. साधारण आपलं GST आणि रजिस्ट्रेशन वगैरे सगळं धरून 37 लाखापर्यंत हा आपला रो बंगलो जातोय. 37 lakhs. 1262 स्क्वेअर फूट आपण कन्स्ट्रक्शन देतोय. ओके. पुढे मागे साधारण एक पाऊण ते 1.25 गुंठा जागा आहे. ओके. आणि त्याला पूर्णपणे फेन्सिंग करून देतोय आपण. वैयक्तिक ती जागा असणार आहे, पार्किंग. टोटल प्लॉट साईज किती आहे रो बंगलोमध्ये आपला? रो बंगलोचा प्लॉट साईज साधारण 1.25 ते 2.25 गुंठापर्यंत प्लॉट साईज येईल. ओके. आणि ओके. त्याच्यामध्ये G+1 कन्स्ट्रक्शन जे आहे ते 1262 स्क्वेअर फूट आहे. त्याच्यामध्ये आपण टेरेस पण दिलेला आहे. टेरेस पण त्यांना वापरायला मिळतोय वरती. असं ते बांधकाम एरिया आपण किती म्हटलात? 1262 स्क्वेअर फूट. 1262 स्क्वेअर फीटचा 2 BHK. 2 BHK. नक्कीच. कारण या ठिकाणी भाटे बीच जवळ एखादा आपण प्लॉट घ्यायला गेलात तर त्याचं एन ए प्लॉटचं कॉस्टिंग जातं 8 ते 10 लाखाच्या घरामध्ये. त्यामुळे ती किंमत जस्टिफाय होते. या ठिकाणी 1200 स्क्वेअर फीटचं बांधकाम आणि त्याबरोबर साधारणपणे 1.5 ते 2 गुंठ्याचा प्लॉट जो आहे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे. कंप्लिशन कधीपर्यंत होऊ शकेल? कंप्लिशन या आम्ही 4 महिन्यात तुम्हाला कंप्लीट करून देऊ प्रोजेक्ट. साधारणपणे गणपती बाप्पांच्या मुहूर्तावर हो ते प्रवेश करू शकतात. येस, नक्की. त्यामुळे हा होता त्यांचा रो बंगला प्रोजेक्ट. आणि आपला इंडिव्हिज्युअल देखील बंगला प्रोजेक्ट आहे, तो देखील पाहूया. येस, नक्की. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत इंडिव्हिज्युअल बंगलोचा प्रोजेक्ट. स्वामी स्वरूपानंद इलाइट या प्रोजेक्टचं नाव आहे आणि त्यामध्ये हा इंडिव्हिज्युअल बंगला येऊन जातोय. दादा सांगू शकशील का किती स्क्वेअर फीट प्लॉट एरिया आहे आणि बांधकाम किती आहे? प्लॉट एरिया आपण 3.25 गुंठा जागा आहे याच्यामध्ये. ओके. आणि त्याच्यात आपण G+1 3 BHK 1700 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन देतोय. ओके. आणि कॉस्टिंग साधारणपणे किती जाते? कॉस्टिंग याचं 60 लाखाच्या दरम्यान जाते कॉस्टिंग, विथ रजिस्ट्रेशन, GST सर्व. ओके. म्हणजे सगळ्या amenities आहेत. 3 BHKचा बंगला आहे, इंडिव्हिज्युअल बंगला आहे. तुम्ही बघू शकता की चांगला स्ट्रक्चर, त्याचा लेआउट जो आहे आर्किटेक्चर लेआउट खूप सुंदर आहे. या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची सोय देखील आहे. आणि मित्रांनो, 3.25 गुंठ्याचा प्लॉट, जवळपास 1700 स्क्वेअर फीटचं बांधकाम, 3 BHKचं बांधकाम आणि ऑल इन्क्लुझिव्ह 60 लाखामध्ये तुम्हाला मिळतं. तर नक्कीच तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल बंगला पाहिजे तर देखील हा ऑप्शन अवेलेबल आहे. स्क्रीनवर दादांचा नंबर देत आहे, तुम्हाला योग्य वाटल्यास त्यांना कॉल करू शकता आणि आपलं घर बुक करू शकता भाटे बीच जवळ. तर आता धन्यवाद दादा आपण दिलेल्या वेळेबद्दल. पुढच्या स्टॉलकडे आपण वळूया. चला.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ओंकार डेव्हलपर्स यांच्या स्टॉलवर आणि श्री प्रसाद वागदरे यांचा हा स्टॉल आहे आणि हे डेव्हलपर आहेत ॲक्च्युली. आणि रत्नागिरीमध्ये प्राईम लोकेशनला त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. तर त्याबद्दल या प्रोजेक्टविषयी त्यांची माहिती घेऊया. तर आपले प्रसाद दादा आपल्या सोबत आहेत. तर रत्नागिरीमध्ये मी मगाशी बोललो प्राईम लोकेशन, तर मांडवी बीच जवळ यांचा एक प्रोजेक्ट चालू आहे आणि रत्नागिरीमध्ये साधारणपणे एक 2-3 प्राईम लोकेशनला देखील यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. तर कृपया याची आपल्या सबस्क्रायबरना माहिती द्या. सध्या रत्नागिरीत आपले 4 प्रोजेक्ट चालू आहेत. मांडवी बीच जवळ एक मुरलीधर मंदिर समोर आपलं एक भव्य असं संकुल होते, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असे अपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. दुसरं आपलं लोकेशन आहे थिबा पॅलेस जवळ. तिथे पूर्ण सीव्ह्यू असलेला प्लॉट आहे आपला आणि तिथे आपले 84 फ्लॅटचे एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू आहे आणि एक शिवाजीनगरला आपला एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट चालू आहे. सर थिबा पॅलेसजवळ आणखीन एक रेसिडेन्शियल, असे 4 प्रोजेक्ट एकूण चालू आहेत. आणि अत्यंत आकर्षक अशा ॲम्युनिटीज देऊन आम्ही, म्हणजे तिथे जिम, क्लब हाऊस वगैरे असे आम्ही ॲम्युनिटीज देतो आहे. तिथे जॉगिंग ट्रॅक देतो आहे, अशा ॲम्युनिटीजचं आम्ही प्रोजेक्ट देतो आहे. रत्नागिरीमध्ये आम्ही गेली बरीच वर्ष काम करतो आहे. साधारण आमचे 25 प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत रत्नागिरीमध्ये आणि याच्या पुढे काम आमचं चालू आहे. असंच थोडक्यात सांगायचं, मांडवी बीच जवळ, शिवाजीनगर जवळ आणि त्यानंतर थिबा पॉईंट जवळ या 3 प्राईम स्पॉटला यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. 1 BHK, 2 BHK, 3 BHK सीव्ह्यू फ्लॅट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आपल्याला स्क्रीनवर सरांचा नंबर दिसेल, ओंकार डेव्हलपरचा नंबर दिसेल, तर त्यावर आपण कॉल करून या प्रोजेक्ट संदर्भात माहिती घेऊ शकता. आणि ह्या ठिकाणी एक सर आपण थोडी किमतीची कल्पना दिलात तर बरं होईल. साधारण 1 BHK आपले 25 लाखापासून चालू होत आहेत. ओके. आणि 2 BHK जे आहेत ते साधारण 35 लाखापासून चालू होत आहेत आणि 3 BHK 45 लाखापासून. खूप रिजनेबल किमतीमध्ये तसं बघायला गेलं या लोकेशनला 1 BHK 25 लाख, 2 BHK 35 लाख आणि 3 BHK 45 लाखापासून. बरं, पुन्हा सांगतोय 3 दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो आहे आणि या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये तुम्ही आलात की तुम्हाला येणं शक्य नसेल तर फक्त एक कॉल करा आणि या 3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी फ्लॅट बुक केला तर स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील तुम्हाला कन्सेशन भेटतं आहे कुठल्याही प्रोजेक्टवर आणि 3% स्टॅम्प ड्युटी या ठिकाणी तुम्हाला माफ होऊन जाते. आणि नक्कीच सरांबरोबर आपण नेगोशिएट करू शकता, तुम्हाला योग्य वाटल्यास फ्लॅट बुक करू शकता. तर धन्यवाद सर आपल्या या माहितीबद्दल. धन्यवाद. आपण आता पुढच्या स्टॉलकडे वळूया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स रत्नागिरी यांच्या स्टॉलवर आणि इथे आहेत आपल्यासोबत श्री दीपकजी साळवी, जे ओनर आहेत श्री सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स या कंपनीचे. तर रत्नागिरीमध्ये 2 मोठे प्रोजेक्ट चालू आहेत, एक शिरगावमध्ये आणि एक रेल्वे स्टेशन जवळ. तर शिरगावमध्ये प्रोजेक्ट जो आहे त्याचं नाव आहे ओशन इन्फिनिटी. नावावरून तुम्हाला कळलं असेल, समुद्राच्या अगदी जवळ आहे. आणि दुसरा प्रोजेक्ट आहे तो लक्ष्मी केशवनगर फेज 2. फेज 1 पूर्णपणे सोल्ड आउट झाली आहे. अर्थात कारण पण देखील सिंपल आहे, डीमार्ट समोर आहे, स्टेशन जवळ आहे, त्यामुळे फेज 1 सोल्ड आउट आहे, फेज 2 जी आहे ती अवेलेबल आहे. तर सर तुम्ही सांगू शकाल का आपल्या पहिल्यांदी ओशन इन्फिनिटी या प्रोजेक्ट? ओशन इन्फिनिटी हा आमचा 250 फ्लॅटचा मोठा प्रोजेक्ट आहे. ओशन इन्फिनिटी या प्रोजेक्टमध्ये आम्ही ॲम्युनिटीज म्हणून स्विमिंग टँक, जिम, नंतर एक कम्युनिटी हॉल प्लस जॉगिंग ट्रॅक असं सोयी सुविधा दिलेल्या आहेत या प्रोजेक्टमध्ये. नंतर हा आपला रत्नागिरी ते गणपतीपुळा या रोडवरील शिरगाव या गावामध्ये प्रोजेक्ट आहे. इथून या प्रोजेक्टपासून जवळच समुद्र आहे. नंतर रत्नागिरी 2.5 किलोमीटरवरती आहे आणि गणपतीपुळा 15 किलोमीटरवरती जाता येतं. हा एक सेकंड होम म्हणून घेण्यासारखा लाईक प्रोजेक्ट आहे. इथं आमच्याकडे 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे फ्लॅट्स आहेत. इथे आमचे जे फ्लॅटची किंमत चालू होते ती 16.5 लाखापासून चालू होते. 550 स्क्वेअर फूटचा फ्लॅट चालू होतो. असा प्रोजेक्ट असा ओशन इन्फिनिटी आहे. सर्वांनी यावं आणि बघून व्यवस्थित घ्यावा. आमची वेबसाईट पण आहे www.सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स रत्नागिरी अशी आमची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर पण तुम्हाला या करंट प्रोजेक्ट म्हणून तुम्ही टाकलं तर आपल्याला या प्रोजेक्टबद्दल माहिती डिटेल मिळू शकेल. आता साळवी सरांबद्दल एक माहिती जी तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे साळवी सर स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि मी देखील मेकॅनिकल इंजिनियर आहे. पण मेकॅनिकल इंजिनियर असून देखील हे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये उतरले आहेत आणि जवळपास 1993 सालापासून या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. आतापर्यंत जवळपास 35 पेक्षा जास्ती प्रोजेक्ट यांचे कंप्लीट झाले आहेत आणि सर्व कुटुंब अगदी गुण्यागोविंदाने आनंदाने त्यांच्या साईटमध्ये राहत आहेत. तर नवीनच प्रोजेक्ट जे आहेत ते आपण पाहिलात की ओशन इन्फिनिटी आणि पुढचा लक्ष्मी केशवनगर. तर आता हा जो लक्ष्मी केशवनगर प्रोजेक्ट आहे याबद्दल जो सगळ्यात मोठा प्लस पॉईंट तो म्हणजे रत्नागिरी डीमार्ट. उतरलात की समोर नाही, रत्नागिरी डीमार्टच्या बरोबर समोर हा आपला लक्ष्मी केशवनगरचा फेज 2 प्रोजेक्ट आहे. फेज 1 अर्थात पूर्णपणे सोल्ड आउट आहे. फेज 2 जी आहे ही आता ओपन झाली आहे. सर आपण या फेज 2 संदर्भात काही माहिती देऊ शकाल का? नक्की.
हा लक्ष्मी केशवनगर फेज 2 मध्ये 152 फ्लॅट आहेत आमचे. ही मेन रोडपासून मेन रत्नागिरी जो एंट्री होते हातकंबा टू रत्नागिरी या मेन रोडवरती कोरबाव या ठिकाणी बिल्डिंग आहे आपली प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट डीमार्टच्या जवळ समोरच आहे अपोजिटला आणि रेल्वे स्टेशनपासून 1.5 किलोमीटरवरती आपला प्रोजेक्ट आहे. मेन सिटी आपली 2.5 किलोमीटरवरती येते. व्ह्यू मिळतो त्यामुळे बिल्डिंग चांगली दिसते. वारा भरपूर छान आहे. हवेशीर प्रोजेक्ट आहे. काही प्रॉब्लेम येत नाही आहे. पार्किंगला एम्पल जागा आहे. खेळायला जागा भरपूर आहे. या ठिकाणी पाणी पण आमच्याकडे भरपूर आहे तिथे या प्रोजेक्टच्या ठिकाणी. त्यामुळे इथं 1 BHK 2 BHK 3 BHK असे फ्लॅट्स आहेत अवेलेबल आहेत. 18,80,000 पासून फ्लॅटची किंमत चालू होते विथ रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटीने चालू होते. त्यामुळे इथं आपल्याला घेण्यास हरकत नाही. सर आपण खूप छान माहिती दिलात आपल्या प्रोजेक्टबद्दल म्हणजे ओशन इन्फिनिटी आणि लक्ष्मी केशवनगर बद्दल. तर फक्त एकच प्रश्न राहिला आहे तो म्हणजे पोझिशन. तर पोझिशन कधी मिळणार आहे? मी ओशन इन्फिनिटीमध्ये आम्ही फेज वाईज पोझिशन देण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या त्या प्रोजेक्टमधील ए बिल्डिंग आहे ही आम्ही डिसेंबर 2023 मध्ये देणार आहोत. बी बिल्डिंग आहे ती आम्ही डिसेंबर 2024 मध्ये देणार आहोत आणि सी बिल्डिंग आहे ती आम्ही डिसेंबर 2025 मध्ये देणार आहोत. आणि आमचं लक्ष्मी केशवनगर फेज 2 जो प्रोजेक्ट आहे तो डिसेंबर 2024 पर्यंत आम्ही कंप्लीट करणार. ओके. 1993 पासून सरांचं काम चालू आहे आणि आतापर्यंत ज्या डेटला त्यांनी पोझिशन कमिट केलं आहे त्या डेटला त्यांनी पोझिशन दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी फ्लॅट हा नक्कीच मिळून जाईल. मित्रांनो हा होता आपला प्रोजेक्ट लक्ष्मी केशवनगर ओशन इन्फिनिटी श्री सिद्धविनायक कन्स्ट्रक्शन्स यांचा. धन्यवाद दीपक सर आपण दिलं माहितीबद्दल. तर आता आपण पुढच्या स्टॉल पाहूया. तर मित्रांनो आता आपण आलो पुढच्या स्टॉलमध्ये जिथे आहेत अरिहंत ग्रुप यांचे ओनर श्री महेशजी गुंदेजा. रत्नागिरीमध्ये यांचे खूप प्रोजेक्ट चालू आहेत आपल्या बजेटमध्ये आहेत. तर पहिल्यांदा त्यांची माहिती आपण जाणून घेऊया. सर आपण सांगू शकाल का? रत्नागिरीमध्ये आपल्याला आज कोकण उत्सव एक्झिबिशन आपण केलेलं आहे क्रीडाईतर्फे आणि आपण सगळ्या प्रकारचे आपल्या अरिहंत ग्रुपच्या अंडर 10 लाखापासून ते 50 लाख सगळ्या रेंजचे आपल्याकडे फ्लॅट्स टाउनशिप बंगलोज सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत. आपल्याला बंगलो स्कीम पण आपण सुंदर मोठी टाउनशिप चालू आहे. तिथे तुम्हाला स्वतंत्र इंडिपेंडंट बंगला मिळेल. रो बंगलो आहेत रो हाऊसेस आहेत आणि बजेटमध्ये फ्लॅट्सही आहेत. लॅविश एरियामध्ये लॅविश फ्लॅट्सही आपल्याकडे अवेलेबल आहेत. सगळ्या प्रकारचे फ्लॅट्स आपल्याकडे अवेलेबल रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यात आपल्याकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तुम्हाला कुठलं क्षेत्र सी व्ह्यू सगळ्या प्रकारचे आपल्याकडे फ्लॅट आपल्याकडे अवेलेबल मिळतील. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही रत्नागिरीमध्ये एंट्री केलात हातकंब्यामधून तर तिथून जे प्रोजेक्ट सुरू होतात ते अगदी बीचपर्यंत समुद्रापर्यंत जे एरिया आहेत त्या सगळ्या एरियामध्ये यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. आपल्या बजेटमध्ये आहेत. म्हणजे साधारणपणे 10 लाखापासून 1 RK वगैरे म्हणतात ते. तर 10 लाखापासून 50 लाखापर्यंत ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यांचा नवीन जो प्रोजेक्ट आता अरिहंत पार्क म्हणून चालू आहे तर त्या ठिकाणी म्हणजे ज्या लोकांना फ्लॅट नको असतात बंगलो पाहिजे असतात तर बंगलोचा ऑप्शन देखील उपलब्ध आहे. तर बंगलो सुद्धा आपण सांगू शकाल का काय आहे तो? आपल्याकडे इंडिपेंडंट बंगलो ज्यांना चारही साईडला कंपाऊंड असं आपण साधारण 65 लाखाला आपण इंडिपेंडंट बंगलो तुम्हाला निसर्ग समुद्राचा व्ह्यू असं आपण चांगल्या लोकेशनला आपण करतोय. जे रत्नागिरी शहरात असूनही आपल्याला गावात वाटतं असं आपण बंगलो करतोय रत्नागिरीमध्ये. प्रत्येकाने त्याची एकदा पाहणी करावी. आपल्याला निश्चितच आवडेल. एकदा बघितलं तर पुन्हा यावंसं वाटेल असं आपण बंगलो स्कीम आपल्या ठिकाणी रत्नागिरी चालू आहे. आता आपण जे म्हणताय की 65 लाखामध्ये बंगलो तर ह्याचा एरिया जो आहे ना म्हणजे लँड एरिया किती असणार आहे आणि तुमचा बंगलोचा एरिया किती असणार आहे? साधारणतः 2.25 गुंठेची जमीन आपल्याला मिळणार. त्यामध्ये आपल्याला 1800 स्क्वेअर फीटचा 4 बेडरूम हॉल किचन बंगलो असं आपण प्रस्तावित करून देतोय. हरकत नाही सर धन्यवाद. आता आपण एक काम करूया. आपला नंबर जो आहे तो स्क्रीनवर आपल्या सबस्क्रायबरना दिसत असेल तर तुम्हाला सपोज 10 लाखापासून 50 लाखापर्यंत कुठलाही तुमचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे किंवा बंगलो घ्यायचा आहे तर त्या नंबरवर आपण कॉल करा आणि या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे ती आपल्या सरांकडूनही नक्की भेटून जाईल. तर धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण पुढच्या स्टॉलला जाऊया. आतापर्यंत आपण जो प्रॉपर्टी तो पाहत आहेत आशा आहे तुम्हाला आवडत असेल. पुन्हा सांगतोय आज उद्या परवा 13, 14, 15 3 दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो आहे रत्नागिरीमध्ये. तुमचा प्लॅन असेल आला असाल तर नक्की या. रत्नागिरीमध्ये विवेक हॉटेलच्या पाठीमागचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी हा प्रॉपर्टी एक्सपो आहे. या व्हिजिट करा. आवडल्यास कुठला तरी फ्लॅट किंवा जागा आहे ती बुक करा. तर जाऊया पुढच्या स्टॉलकडे.
नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत कल्पवृक्ष बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि KS पॉवर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या स्टॉलवर. रत्नागिरीमध्ये पुन्हा प्राईम लोकेशनवर त्यांचा प्रोजेक्ट आहे. हे आपले हर्षद पवार, KS पॉवर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर. तर आपल्याला जरा माहिती सांगू शकाल का की KSP अलेक्सा एवढा मोठा प्रोजेक्ट रत्नागिरीच्या प्राईम लोकेशनला मारुती मंदिरला, जिथे मी स्पेसिफिकली बघतोय की ऑलमोस्ट 9,000 स्क्वेअर फीटचा गार्डन एरिया आहे, या संदर्भात माहिती सांगा. हा KSP अलेक्सा नावाचा प्रोजेक्ट आपला मारुती मंदिर ठिकाणी चालू आहे. मेन रोडला अप्रोच प्रोजेक्ट आहे. ते जवळपास 9 गुंठ्याचं गार्डन आहे. कमर्शियल स्पेस खूप दिलेला आहे. ए विंग आहे, ती पूर्ण कमर्शियल आहे. ग्राउंड फ्लोअरला तुम्ही बघत असाल तर सगळे शॉप्स आहेत. फर्स्ट फ्लोअरला ऑफिस स्पेस आहेत. पार्किंग स्पेस खूप आहे कमर्शियलसाठी सुद्धा. पाण्याची चांगली व्यवस्था आहे. 24 तास पाण्याची व्यवस्था आहे. मारुती मंदिरपासून अगदी 1 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावरती आहे. तिथे 25 ते 30 लाखामध्ये 1 BHK आहे. साधारण 30 ते 40 लाखामध्ये 2 BHK आहे. आपल्याकडे 20 लाखापासून शॉप्स आहेत. ते अगदी 50 ते 60 लाखापर्यंत शॉप्स आहेत. अर्थात समजून घ्या, तुम्ही जर मारुती मंदिर एरियामध्ये एखादी कमर्शियल स्पेस शोधताय किंवा तुम्हाला एवढ्या प्राईम लोकेशनला फ्लॅट पाहिजे, तर ह्यांना तुम्ही नक्कीच अप्रोच करू शकता. आता मगाशी ते बोललेत की एवढं मोठं गार्डन एरिया, पण इथे जी कमर्शियल स्पेस बघतोय ती देखील खूप प्राईम लोकेशनवर असल्यामुळे तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर अतिशय उत्तम लोकेशन या ठिकाणचं KSP अलेक्साचं मी बोलू शकेल. आणि कल्पवृक्ष बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा जो प्रोजेक्ट आहे, या संदर्भात कुठली माहिती सांगू शकाल का? हा आपला कल्पवृक्ष हेरिटेज नावाने एक प्रोजेक्ट चालू आहे, जो की कल्पवृक्ष बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या फर्म थ्रू चालू आहे. हा आता 10 मजल्याचा बिल्डिंग आपण करत आहोत. जवळपास शिवाजीनगरच्या एरियामध्ये हा आहे. स्टेट बँक कॉलनी समोर लोकेटेड आहे. छान व्ह्यू आहे. ॲम्युनिटीज तर खूप प्रचंड दिलेले आहेत. टेरेस गार्डन, ह्याच्यात एक म्हणजे नवीन काहीतरी असं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाण्याची गोष्ट आहे तर 24 तास पाणी शिवाजीनगर एरियामध्ये आहेच. नगर परिषदेचं पाण्याची व्यवस्था आहे. कमर्शियल स्पेस आहेच इथे. त्याच्यानंतर लिफ्ट, ऑटो डोअर, बॅकअप आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी जिथे तुम्हाला म्हणजे जिम आहे, ओपन जिम आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. या प्रोजेक्टचं कॉस्टिंग सांगू शकाल का? ह्या प्रोजेक्टचं कॉस्टिंग साधारण 20 ते 25 लाखामध्ये आहे. बजेट फ्रेंडली 1 BHK आहे तिथे. 2 BHK साधारण 25 ते 30 लाखामध्ये बसतोय. शॉप्स आहेत. शॉप्स थोडे मोठे आहेत, काही छोटे सुद्धा आहेत. शॉप्स साधारण 80 लाखापर्यंत आहेत फ्रंटचे, जे नॅशनल हायवेला अप्रोच्ड आहेत. इंटरनल रोडला जे आहेत ते साधारण 30 लाखाच्या आतमध्ये शॉप्स बसतील. तर हा प्रोजेक्टमध्ये 200 फ्लॅट आहेत जवळपास. मोठी सोसायटी होऊ शकते. बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट आहे, पण तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की याचं पोझिशन कधी आहे, ते सांगा आता. याचं पोझिशन 2024च्या एंडिंगपर्यंत देणार आहोत आपण. साधारण इथून पुढे 2 ते 2.5 वर्षात ह्याचं पोझिशन मिळू शकतं. आणि KSP अलेक्सा जो आहे, याचं पोझिशन कधी आपल्याला मिळणार आहे? याचं पार्टली पोझिशन येणार आहे. जसं की आपण बघू शकतो की D विंग आणि C विंग आहे. याचं कम्प्लिशन जवळ आलेलं आहे. 6 ते 7 महिन्यात त्याचं पोझिशन आहे. A विंग कम्प्लिशनच्या जवळ आहे. त्याचं पोझिशन साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये मिळू शकतं. आणि ही B विंग आहे. B विंगला साधारण 1 ते 1.5 वर्ष जाणार आहे. आणि E विंग आहे पाठीमागे. तिचं एक साधारण अजून चालू व्हायचं आहे का, ते चालू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्षात आपल्याला पोझिशन मिळू शकतं. तुमच्या सवलतीनुसार आपण या ठिकाणी येऊन राहू शकता. 2 ते 3 महिने देखील पोझिशन आहे आणि पुढच्या वर्षी देखील पोझिशन आहे. तर धन्यवाद हर्षद माहिती दिल्याबद्दल. आणि हा होता आपला KS पॉवर बिल्डर्स अँड डेव्हलपर आणि कल्पवृक्ष बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा प्रकल्प. पुढच्या स्टॉलकडे वळूया आता. सर नमस्कार. तर मित्रांनो, आता आपण आहोत पुढच्या स्टॉलवर. ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा हा स्टॉल आहे. श्री दिनेश जैन या प्रोजेक्टचे किंवा या फर्मचे ओनर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रत्नागिरीमधील एकमेव म्हणजे पहिल्यांदाच होत असलेला 14 मजल्याचा टॉवर, तो अगदी प्राईम लोकेशनला म्हणजे शिवाजीनगरपासून 1-2 मिनिटाच्या अंतरावर आणि ITI कॉलेजच्या बरोबर समोर. तर 14 मजल्याचा टॉवर रत्नागिरीमध्ये होत आहेत आणि त्याचेच हे डेव्हलपर आहेत. तर सर, आपण आपल्या प्रोजेक्टबद्दल थोडी माहिती सांगू शकाल का? हा रत्नागिरीतला पहिलाच टॉवर आहे आणि ज्याच्यात आपण काही चांगल्या ॲम्युनिटीज लोकांना देत आहोत. 15व्या मजल्यावर आपण योगा सेंटर त्याच्यात हे केलेलं आहे. जिम आहे, मेडिटेशन सेंटर आहे, गझिबो आहे, वॉकिंग स्ट्रीट आहे. नंतर 10 kVचा सोलार पॅनल आपण लावत आहोत, ज्यामुळे की कस्टमरना महिन्याचा मेंटेनन्स कमी पडावा. एक सोलारवर लिफ्ट चालावी अशी आमची कन्सेप्ट आहे. प्रीमियम रेंजमध्ये आपण प्रोजेक्ट करत आहोत.
आणि या प्रोजेक्टबद्दल बोलायचं तर जे मंगळवार बाजारपेठ जी आहे ती या प्रोजेक्टला अगदी लागून आहे. म्हणजे तुम्ही खालती उतरलात की लगेच समोर मार्केट आहे, ITI कॉलेजच्या समोर आहे आणि यात ऑप्शन देखील कॉम्बिनेशन वेगवेगळे कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत. अर्थात 1 BHK 2 BHK आणि 3 BHK राईट. आय थिंक 1 RK नसावा, नाही फक्त 1 BHK 2 BHK आणि 3 BHK हे या ठिकाणी आहेत. साधारणपणे कॉस्टिंग सांगू शकाल का किती जाऊ शकते? 25 लाखापासून सुरुवात होते तर 60 लाखापर्यंत फ्लॅट्स आहेत. ओके, मिनिमम 25 लाखाचा आहे, मॅक्झिमम 60 लाखापर्यंत फ्लॅट आहे. ओके, त्यात एक रो हाऊस सुद्धा आहे आपला. ओके ग्रेट, तो अजून पण उपलब्ध आहे. साधारणपणे रो हाऊस मधला एरिया किती आहे? 1428 स्क्वेअर फुटच आहे. 3 BHK चा रो हाऊस आहे. ओके, आणि हॉलची बेडरूमची साईज वगैरे पण फार स्पेशियस आहे. ओके, पार्किंग आहे त्याला. ग्रेट, म्हणजे इथेच तुम्हाला सेम लोकेशनला रो हाऊस पाहिजे असेल तरी देखील आपण यांचा विचार करू शकता. आणि हा झाला विषय आपला 14 मजली टॉवरचा. आता अजून एक मुद्दा, तो म्हणजे आपण काही दिवसापूर्वी एक एपिसोड पाहिला होता रत्नागिरीमध्ये हापूस आमराईमधला NA प्लॉटिंगचा प्रकल्प. तर ह्याच सरांचा होता. जे लोक आलेत, ज्या लोकांनी प्लॉट बुक केलेत त्यांना हे पर्सनली ओळखतात. पण अजूनही हा जो प्रॉपर्टी एक्सपो आहे 3 दिवसाचा प्रॉपर्टी एक्सपो आहे, तर ह्या प्रॉपर्टी एक्सपोसाठी खास करून फक्त 3 दिवसासाठी त्यांनी रेट पुन्हा थोडा कमी केलेला आहे. म्हणजे 3.5 बरोबर ना, 3.5 लाखामध्ये 3.5 लाख पर गुंठा या दरामध्ये तुम्हाला NA प्लॉट भेटणार आहे, तो देखील हापूस आमराईमध्ये. म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये मोठाली हापूस आंब्याची कलमं असतील आणि नक्कीच तुमच्या कुटुंबाला आनंद देतील. तर जरा प्रोजेक्टची माहिती सांगाल आमराईबद्दल? म्हणजे मी बोललोय, तुम्ही पण सांगा आपल्या तोंडाने. रेल्वे स्टेशन पासून हा 3.5 किलोमीटर प्रोजेक्ट आहे. ओके, आणि डांबरी रोडला टच आहे. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आपण सगळे डांबरी रस्ते करत आहोत. नंतर प्रत्येक प्लॉटला आपण गडगा आणि 12 फुटी गेट देत आहोत. प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन आपण देणार आहोत आणि काही सोलरच्या स्ट्रीट लाईट पण आपण लावणार आहोत. एक हापूस आंबरे एक स्पेशल प्रोजेक्ट आपण करतो. रत्नागिरीचा पहिलाच प्रोजेक्ट आहे हा पण. आणि मला सांगायला आनंद होतोय 88 प्लॉटपैकी आतापर्यंत आपल्या सबस्क्रायबरनी जवळपास एक 63 सबस्क्रायबरनी प्लॉट बुक केलाय. नॉमिनल म्हणजे यू कॅन इमॅजिन, मला गणित समजत नाहीये पण 88 वजा 63 एवढे प्लॉट उपलब्ध आहेत. तर आता 3 दिवसामध्ये रेट उतरल्या म्हणजे कमी केलेला सरांनी. तर योग्य वाटल्यास स्क्रीनवर तुम्हाला कॉलिंग नंबर दिसत असेल त्यावर कॉल करा, प्लॉटची माहिती घ्या, सरांशी आपण डिरेक्टली बोलू शकता, योग्य वाटल्यास प्लॉट बुक करू शकता. अजून एक गोष्ट, NA प्लॉट असल्या कारणाने तुम्हाला जर होम लोन करायचं असेल तरी देखील आपण साधारणपणे 50% होम लोन जे आहे हे बँकेकडनं होऊन जाईल. अगदी म्हणजे त्या ठिकाणी ते हापूस आंबरेमध्ये प्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला जर घर बांधून पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला बांधून नक्कीच अवश्य बांधून मिळेल. तर आता पुन्हा येऊया आपण आपल्या 14 मजली टॉवरकडे. तर हा जो प्रोजेक्ट आहे तर ह्याचं पोझिशन आपल्याला कधी मिळणार आहे? हे आपण 2024च्या गणपती ते दिवाळीच्या दरम्यान आपण पोझिशन देऊ. ओके ग्रेट. मग तुम्ही आता विचार करा, तुम्हाला फ्लॅट पाहिजे टॉवरमध्ये, अर्थात 14 मजल्याचे टॉवरमध्ये फ्लॅट पाहिजे तर आपण या ठिकाणी बुक करू शकता. किंवा तुम्हाला कोकणी घर बांधायचं आहे एखाद्या आमराईमध्ये तर तो देखील ऑप्शन अवेलेबल आहे. पुन्हा सांगतोय, रेट फक्त 3 दिवसापुरता कमी झाला आहे. नंतर मला बोलू नका, मी बोललो नव्हतो. 3.5 लाख रुपये गुंठा या दरामध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे, NA प्लॉट भेटणार आहे हापूस आंबरेमधला. तर धन्यवाद आपल्या या पूर्णपणे दिलेल्या माहितीबद्दल. थँक्यू. आपण आता भेटलो ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे दिनेश जैन यांना. तर आता आपण पुढच्या स्टॉलकडे वळूया. तर मित्रांनो, आता आपण आलो रूपराज ग्रुप यांचे ओनर श्री राजेश शेट्टे यांच्यासोबत आणि यांचाच हा पुढचा स्टॉल आहे. दादा, आपल्या प्रोजेक्ट संदर्भात थोडी माहिती देऊ शकतो का? नमस्कार, मी राजेश शेट्टे, रूपराज कन्स्ट्रक्शन. गेले 30 वर्ष आम्ही रत्नागिरीमध्ये कार्यरत आहोत. यापूर्वी आम्ही TG शेट्टे नगर, फेज 1 उद्यमनगर येथील, त्याच्यानंतर कुवारबाव गणेशनगर येथील TG शेट्टे नगर फेज 2 आणि कुवारबाव येथीलच शेटे मुलुष्टे नगर इथले यशस्वी वाटचालीनंतर आणि सध्याच्या या मधल्या कोविडच्या एकंदरीत सर्व याच्यातल्या वातावरणानंतर हा माणिक प्लाझाचा कुवारबाव बाजारपेठेला लगतच असा प्रोजेक्ट चालू केला आहे. हा रेल्वे स्टेशनपासून आणि DMartपासून अतिशय जवळ असणारा, म्हणजे आपण दोन्हीकडेही आपण सहजरित्या चालत जाऊ शकतो किंवा अगदी कुवारबावची बाजारपेठ म्हटली तर अगदी हाकेच्या अंतरावर असणारा असा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये 1 RK पासून 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे आपण आणि छोटे पेटी शॉप्स अशा पद्धतीचे आपण काही गाळ्यांची प्रोव्हिजन ठेवली आहे. हा प्रोजेक्ट मध्यमवर्गीयांना परवडणारा आहे. फार कमी दरामध्ये आपण, वाजवी दरामध्ये आपण देतो आहोत. ह्या एक प्रोजेक्ट डिझाईन करत असताना
सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीचा एरिया आपण याच्यामध्ये वर्किंग केलेला आहे की जेणेकरून ब्लॉकची किंमत कमी होऊ शकेल आणि प्रत्येकाला राहण्याची इच्छा, त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. त्यासाठी आमचा बेसिक थीमच ही आहे की स्वप्न जीवनातलं, प्रत्येकाच्या मनातलं, हा बेस आपण लक्षात घेऊन आपण पुढे जातो आहोत. हा आमचा प्रोजेक्ट HDFC ICICI अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ह्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारचे जर का इतर बँकांकडूनही कर्ज घ्यायचं असेल तर आपण त्याप्रमाणे कर्ज देऊ शकतो. याच्यामध्ये लिफ्टपासूनच्या सर्व मॉडर्न ॲम्युनिटीज आहेत. आपण डिलक्स ॲम्युनिटी देतो, नवीन सुखसोयी सगळ्या देतो. अगदी CCTV पासून लिफ्ट आपल्याला, त्याला 4 तासाचा पॉवर बॅकअप आहे. प्रत्येक गोष्ट जे आपण साधारणतः मनामध्ये धरतो की आज आपण नवीन काळामध्ये कुठल्याही अपार्टमेंटमध्ये, बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर की आपल्याला हे असावं, तर ते प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे. प्रत्येक गोष्ट मार्केटपासून, रिक्षा स्टँडपासून, बसस्टॉपपासून सर्व डिमार्ट मगाशी म्हटलंच मी, हे सगळे वॉकिंग डिस्टन्स आहे, चालत जाण्यासारखं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे एखादी 2 व्हीलर असेल तर आणि रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर आपल्याला मोजून घड्याळाचा काटा लावला तर 2 मिनिटं सुद्धा त्याला जादा जातील. एवढं आपण म्हटलं तर जवळ आहोत, म्हटलं तर आपण त्या पद्धतीने आहोत. अतिशय सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पाठ, आपण ज्यावेळेला आमच्याकडे याल आणि आमचं दर तुम्ही ज्यावेळेला ऐकाल त्यावेळेला तुम्ही निश्चितच मोहात पडाल असं मला वाटतं. मला असं वाटतंय तुम्ही त्यांना आत्ताच मोहात पाडावं, कारण पहिल्यांदा हा व्हिडिओ गेल्यानंतर, कारण आपला प्रॉपर्टी एक्सपो 3 दिवस आहे, त्यामुळे या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये जसं तुम्ही बोललात की 3% स्टॅम्प ड्युटी माफ आहे आणि त्यात दर तुमचा समजला तर आणखीन कस्टमर तुमच्याकडे येऊ शकतील असं मला वाटतंय. सो आपलं साधारणपणे कॉस्टिंग जे आहे ना 1 RKचं, हे किती जातं? 1 RKचं जे कॉस्टिंग आमचं आहे, हे बेसिक ब्लॉकची जी प्राइस आहे ती साधारणतः 13,57,000पासून सुरुवात होते. ओके. आणि साधारणतः 20 लाखापर्यंत जाते पुढे. ओके. एरिया वाईज आहेत, प्रत्येक याच्यामध्ये एरिया जसा वाढत जाईल त्या पद्धतीने त्याच्यात फरक होत जातो. ओके. 1 BHKची कॉस्टिंग, 1 BHKची कॉस्टिंग आहे याच्यामध्ये. म्हणजे 13 लाखामध्ये 1 RK आहे आणि 20 लाख 1 RK नाही, 1 BHK 13,57,000 आहे. माफ करा मला, 1 BHK 13,57,000 मध्ये आहे आणि तो एरिया वाईज साधारणपणे 20 लाखापर्यंत जातो. आणि 2 BHKचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 2 BHK आहे, तो साधारणतः आपल्याला 22 लाखापर्यंत जातो. ओके. ही किंमत रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी सोडूनची आहे. ओके, ही कृपया नोंद घ्यावी. तर मित्रांनो, मला बाकी काही सांगायचं आहे असं वाटत नाही, कारण दादांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ हा आपला प्रोजेक्ट आहे आणि पोझिशन साधारणपणे पोझिशन आपल्याला पुढच्या वर्षी साधारणतः 1.5-2 वर्षात ऑक्टोबर 23 पर्यंत आपण त्याचं पोझिशन देऊ शकतो. नक्कीच. त्यामुळे डीमार्ट जवळ, रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ तुम्हाला एखादा प्रोजेक्ट पाहिजे, फ्लॅट पाहिजे, तर तुम्ही रूपराज ग्रुप यांचा माणिक प्लाझा नक्कीच निवडू शकता. दादा, प्रोजेक्टची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आता वळूया आपण पुढच्या स्टॉककडे. आपलं स्वागत असो. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत माऊली डेव्हलपर्स यांचे ओनर हिराकांत साळवी यांना भेटायला. रत्नागिरीमध्ये यांचे TRP रोडला एक प्रोजेक्ट आहे आणि मालगुणमध्ये एक प्रोजेक्ट आहे, तर त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. तर जर आपल्याला गणपतीपुळ्यासारख्या तीर्थस्थानाजवळ आपला फ्लॅट्स पाहिजे असेल तर गणपतीपुळ्यापासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आपली स्वामीप्रसाद अपार्टमेंट ही संकुल चालू आहे. लवकरच आपण त्याचं पोझिशन आम्ही तुम्हाला साधारणपणे दिवाळीमध्ये तुम्हाला येत्या दिवाळीमध्ये तुम्ही त्या काळात राहायला येऊ शकता. आणि जर इन्व्हेस्टमेंट म्हणून राहायचं असेल तर दोन्ही बाजूला गणपतीपुळे बीच आणि गायवाडी बीच असे 2 बीचच्या बरोबर सेंटरला आपला प्रोजेक्ट लोकेट झालेला आहे. आणि तुम्हाला तिथे रिटर्न्सही चांगले मिळू शकतात. जर तुम्हाला कधी वाटलं की बा हा फ्लॅट्स आपण रेंटवर द्यायचा आहे तर तुम्हाला मंथली 8-10 हजार रुपये सहज रेंट मिळून जाऊ शकतो. अशा काही स्कीम्स आपल्या तिथे अवेलेबल आहेत. तर गणपतीपुळ्यात तुम्हाला तीर्थस्थानी जर फ्लॅट घ्यायचा असेल तर श्री माऊली डेव्हलपर्सनाच तुम्ही पहिला नंबर द्या. नक्कीच. तुम्हाला जर गणपतीपुळ्याजवळ अर्थात मालगुणमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर आपण यांची संपर्क साधू शकता. सगळं बोललात सर, पण किंमत नाही बोललात, तर आपली कॉस्टिंग काय आहे? हा सर, आपला हा फ्लॅट्स आहे हा आपण 13 लाखापासून तुम्हाला 18.5 लाखापर्यंत आपल्याला फ्लॅट्स अवेलेबल होतील. आणि इन्क्लुडिंग ऑल चार्जेस म्हणजे रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी आणि सर्व चार्जेस इन्क्लुडिंग, म्हणजे एकदा तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट टाकली की कोणत्याही प्रकारचे छुपे चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाही. आता आपण हा म्हटला की विषय 13 लाखामध्ये फ्लॅट, तो 13 लाखामध्ये 1 BHK फ्लॅट आहे की कसा आहे? 1 RK आहे. 13 लाखामध्ये सर आपल्याला 1 RK आहे, पण तो 1 BHK मध्ये चांगला कन्वर्ट होतोय. ओके, म्हणजे कॉम्पॅक्ट 1 BHK कॉम्पॅक्ट
फ्लॅट 1 BHK फ्लॅट्स आहे. आणि अजून जर एक थोडे 2-3 लाख रुपये एक्स्ट्रा केले तर आपण तो वेल फर्निश ACBC सहित सगळं ते कम्प्लीट करून बेड बीड सहित तो फ्लॅट आपण त्यांना देणार. ओके, तर हा त्यांचा एक प्लॉट होता गणपतीपुळ्या जवळ, आणि दुसरा जो आहे तो रत्नागिरीमध्ये TRP जवळ, बरोबर ना? तर त्या संदर्भात काही माहिती देऊ शकता का? TRP जवळ जो आपला फ्लॅट आहे तो आपल्या हायवे पासून फक्त 700 मीटर म्हणजे वॉकेबल 7 मिनिटात तुम्ही तिथे पोहोचू शकता. आणि आता तो जवळजवळ 80% कंप्लीट झालेला प्रोजेक्ट आहे. आपण एक पुढच्या 4 महिन्यात तो तुम्हाला ताब्यात देऊ शकतो. आणि जवळजवळ 100% बुकिंगच्या कडे चाललेला आपला तो प्रोजेक्ट आहे. किती युनिट्स अवेलेबल आहेत? आता फक्त 7 ते 8 युनिट्स अवेलेबल. 52 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे आपला. लिफ्ट आहे, पार्किंग आहे, 5 फुटी पॅसेज आहे, गार्डन आहे, स्वामींचं मंदिर आहे तिथे. आणि फक्त आपल्याकडे आता 8 एक फ्लॅट फक्त शिल्लक आहेत. आणि दिवाळीमध्ये कॉस्टिंग वगैरे सांगू शकाल का? 1 RK स्टार्ट 14 लाख आणि 2 BHK 19-19.5 लाखापर्यंत वगैरे तो 1 BHK जातोय आणि 23 लाखापर्यंत 2 BHK जातो. ओके, साधारणपणे तुम्हाला म्हणजे आपण आता प्रोजेक्ट पाहिलात तुमच्या बजेटमध्येच आहेत. तुम्हाला जर योग्य वाटल्यास आपण सरांशी संपर्क साधू शकता. सरांचा नंबर आपल्या स्क्रीनवर दिसत असेल, त्यावर कॉल करून तुम्हाला जर मालगुणमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे किंवा जे आता अवेलेबल TRPला फ्लॅट चालू आहे तिथे घ्यायचं असेल तर त्यांच्याशी नक्कीच बोलू शकता. या, धन्यवाद सर आपल्या वेळेबद्दल. तर आता वळूया आपण आपल्या पुढच्या स्टॉलकडे आणि माहिती घेऊया अजून कुठला ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत पद्मावती ग्रुप यांच्या स्टॉलवर. मित्रांनो, प्रवीण जैन हे आपल्यासोबत आहेत, पद्मावती ग्रुपचे ओनर. त्यांचा प्रोजेक्ट म्हणाल तर रत्नागिरीमध्ये त्यांचे NA प्लॉटचे देखील प्रोजेक्ट्स आहेत आणि या व्यतिरिक्त अपार्टमेंट्सचे देखील आहेत. तर पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये त्यांचे अपार्टमेंटचे प्रोजेक्ट कुठे कुठे चालू आहेत या संदर्भात माहिती घेऊन घेऊया. सर, आपण सांगू शकाल का? आत्ताच आपण ओमकार 2 नवीन प्रोजेक्ट चालू केलेत. एक खेडशी महालक्ष्मी मंदिर जिथे आहे, रेल्वे स्टेशनपासून जे 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, तिथेच आपण एक 4 मजली 28 फ्लॅटची बिल्डिंग चालू केलेली आहे. त्याच्यात 1 बेडरूम हॉल, किचनचे आणि साधारण 600 चौरस फुटाचे फ्लॅट्स आहेत तिथे. दुसरं आता आपण अक्षय तृतीयेला जो प्रोजेक्ट चालू केला आहे तो मांडवी, जे आपलं समुद्र किंवा रत्नागिरीची चौपाटी ज्याला आपण म्हणतो, तिथे आपण ते एक प्रोजेक्ट चालू केलं आहे. ती 7 मजली इमारत आहे ती आणि त्याच्यात साधारण 28 फ्लॅट आहेत. ते देखील 1 बेडरूम हॉल किचनचे फ्लॅट्स आहेत. आणि त्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्या पहिल्या मजल्यापासून साधारण त्याला सी व्ह्यू असे ते फ्लॅट्स आहेत. आणि पहिल्या मजल्यापासून मी दादाला थांबवतोय, म्हणजे खरोखर पहिल्या मजल्यापासून सी व्ह्यू फ्लॅट तुम्हाला ते मिळणार आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की रत्नागिरीत सध्याचे जे काही वाढते जमिनीचे आणि फ्लॅटचे दर आहेत, तर तिथे तसं काही आपण ठेवलेलं नाही आहे. खास अक्षय तृतीयेच्याच मुहूर्तावरती प्रोजेक्ट चालू केले असल्यामुळे त्याचं फक्त आपण दर 3800 रुपये चौरस फूट ठेवलेलं आहे. आणि आता या एक्सपोच्या निमित्ताने आपण काही स्कीम्स पण ठेवलेल्या आहेत. आपण प्रत्येक बुकिंगला 5 ग्रॅम गोल्डचं कॉईन देतोय, अर्थात त्याला अटी शर्ती लागू आहेत. आणि दुसरी जी स्कीम आपल्या एक्झिबिशनची आहे 3% स्टॅम्प ड्युटी वेवरची, ती देखील आपण देतोय त्यांना. आता आपल्याला प्रोजेक्ट संदर्भात सरांनी माहिती सांगितली, त्यात एक पॉईंट आपण पकडला होता, तो म्हणजे फर्स्ट फ्लोअर पासून सी व्ह्यू. तर त्या ठिकाणी त्यांनी जो रेट सांगितला 3800, मी तुम्हाला गोष्ट सोपी करून सांगायचा प्रयत्न करतोय. दादा, तुला कठीण करतोय गोष्ट मी ती. 3800 रुपये स्क्वेअर फीटपेक्षा तुम्हाला किंमत सांगू शकशील का की बाबा 1 BHKचं कॉस्टिंग हे डायरेक्टली किती जाऊ शकतं? साधारण तिथे जी काही बेसिक किंमत आहे ती 22 ते 23 लाख रुपये म्हणजे 22 ते 23 लाख रुपयापासूनचे फ्लॅट्स आहेत ते. ओके. आणि त्याच्यात मोठं व्हेरिएशन देखील नाही आहे. साधारण एरिया पण सगळ्या फ्लॅट्सचा सेम असल्यामुळे ती कॉस्ट साधारण म्हणजे 25 लाखाच्या आत तुम्हाला सगळ्या खर्चांसह तो घर मिळून जातो. ओके, याचा अर्थ तुम्हाला 1 BHK फ्लॅट, सी व्ह्यू फ्लॅट रत्नागिरीमध्ये मांडवी चौपाटी जवळ 22 ते 25 लाखाच्या आत मिळून जातोय. आणि ज्याला कोणाला मोठा फ्लॅट पाहिजे तो 2 BHK ऑप्ट करू शकतो. नक्कीच. आणि अजून एक प्रश्न, तो म्हणजे आपण NA प्लॉट संदर्भात माहिती घेतोय, तर आपला गणपतीपुळे रोडला एक NA प्लॉटिंगचा प्रोजेक्ट चालू आहे, त्या संदर्भात काही माहिती? तिथे एक प्रोजेक्ट आपला चालू आहे. 35 एकरचा टोटल लेआउट आहे तो. ते 35 एकरच्या लेआउटमध्ये साधारण 240 प्लॉट्स आहेत. त्याच्यात साधारण एक 2 गुंठ्यापासून 5 गुंठ्यापर्यंतचे म्हणजे 200 चौरस मीटरपासून 500 चौरस मीटरपर्यंतचे ते प्लॉट्स आहेत. आणि तिथे आपण वेगवेगळ्या स्कीम ठेवलेल्या आहेत. ते स्कीम साधारण पेमेंट टर्म्सवरती अवलंबून असतात. रेट पण जे आहेत ते तिथे साधारण 200 ते 250 रुपये चौरस फुटाने आपण रेट ठेवलेला आहे तिथे. अर्थात 200 स्क्वेअर फीट म्हणजे 2 लाख रुपये गुंठा, याबरोबर ना? 2 लाख रुपये गुंठ्यापासून प्लॉट आहेत. निवळी गणपतीपुळे रोडला लागूनच आहेत. आणि ज्या कोणाला फ्लॅट नकोय, प्लॉट पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा सुंदर ऑप्शन आहे. तर धन्यवाद दादा आपल्या माहितीबद्दल. आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्टॉलकडे.
नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत राजसी ग्रुप यांच्या स्टॉलवर. राजेंद्रजी जैन हे या राजसी ग्रुपचे ओनर आहेत आणि रत्नागिरीमध्ये आता त्यांचे कुठले प्रोजेक्ट चालू आहेत या संदर्भात माहिती घेऊया. तर सर, आपण सांगू शकाल का आपल्या सबस्क्रायबर्सना की आपले प्रोजेक्ट कुठे चालू आहेत आणि बाकी सर्व माहिती? आमचा प्रोजेक्ट आता साईभूमी नगर म्हणून MIDC गेस्ट हाऊसच्या समोर या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट चालू आहे. सुमारे 495 फ्लॅट्सचा हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यात 2 फेजमध्ये आम्ही काम करतो आहे. पहिली फेज आमची पूर्ण झाली आहे. 273 फ्लॅट्स बनवून आम्ही विकले आहेत. त्याच्यातले काही फ्लॅट्स आमच्याकडे आता रेडी पोझिशनचे शिल्लक आहेत. ते या एक्झिबिशनच्या निमित्ताने आम्ही थोडीशी त्याच्यामध्ये सवलत देऊन विक्रीस काढले आहेत. 2 BHK 725 स्क्वेअर फीटाचे फ्लॅट आम्ही फक्त 15,71,000 रुपयांमध्ये ते देतो आहे. काका, थांबवतो तुम्हाला मी. 15,71,000 2 BHK हा रेट ऑल इन्क्लुझिव्ह आहे की त्याच्यावरती काही तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी वगैरे आहे? 15,71,000 बेसिक प्राइस आहे. त्याच्यावरती फक्त 6% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. बाकी इतर कुठलेही छुपे खर्च नाही आहे. साधारणपणे काय टोटल कॉस्टिंग जात आहे? 16,65,000च्या आसपास स्टॅम्प ड्युटीसह खर्च. तरी देखील 16,65,000 मध्ये तुम्हाला 2 BHK फ्लॅट ते पण रत्नागिरी शहरामध्ये भेटणार आहे. तर तुमचं बजेट लिमिटेड असेल, कमी असेल आणि जर 2 BHK मोठा फ्लॅट पाहिजे आपल्या बजेटमध्ये, तर नक्कीच आपण राजसी ग्रुप यांचा हा प्रोजेक्ट विचारात घेऊ शकता. साईभूमी नगर हा प्रोजेक्ट आहे आणि खरोखर रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी 2 BHK फ्लॅट साधारणपणे 17 लाखाच्या आसपास तुम्हाला ते मिळून जाणार आहे. आणि सर, आपण जो नवीन प्रोजेक्ट लॉन्च करत आहात, आता जस्ट आम्ही पाहिला राजसी आयरिस राजसी आयरिस, तर त्याचवर काही माहिती देऊ शकाल का? राजसी आयरिसमध्ये आम्ही स्पेशियस साईजचे 1 BHK फ्लॅट्स घेऊन आलो आहोत. 1 BHK आणि 3 BHK असे कॉम्बो फ्लॅट्स आहेत आमच्याजवळ तिथे. आणि हे साधारण आम्ही 2,2700 रुपये पर स्क्वेअर फीटच्या रेटने आता विकतो आहे. साधारण पोझिशन पुढच्या वर्षी याचं येईल. ओके. आणि सर, तुम्ही सांगू शकाल का, कारण मी स्क्वेअर फीटमध्ये जरा गडबडतो तर आपले सबस्क्रायबर असेल तिथेच चुकतात, तर तुम्ही एक ऑलराऊंड रेट म्हणजे थोडक्यात एक 1 BHKचं कॉस्टिंग जे आहे ते कितीपर्यंत जाऊ शकतं? राजसी आयरिसमधील 1 BHK जे आहेत ते साधारणपणे 20 लाखापासून सुरुवात होते. ओके. 20 ते 24 लाखापर्यंत आहेत. मोठ्या साईजचे फ्लॅट्स आहेत. मोठ्या साईजचे फ्लॅट. एरिया साधारणपणे सांगू शकाल का किती आहे तो? 680 पासून 745 स्क्वेअर फुटापर्यंतचे हे 1 BHK फ्लॅट्स आहेत. बिल्टअप एरिया. ओके. तर मित्रांनो, बऱ्यापैकी मोठी स्पेस झाली 700 स्क्वेअर फीट म्हटल्यावर. तर मित्रांनो, तुम्हाला जर रिजनेबल किमतीमध्ये 2 BHK पाहिजे तर ऑप्शन पहिला आहेच साईभूमी नगर, जे तुम्हाला 17 लाखामध्ये 2 BHK मिळणार आहे. आणि तुम्हाला जर थोडा वेळ थांबणार असाल तर आपण 1 BHK फ्लॅट जो वेल स्पेशियस असणार आहे त्या ठिकाणी नक्की विचारात घेऊ शकता. तर धन्यवाद सर आपण दिलेल्या पूर्ण माहितीबद्दल. तर आता आपण वळूया पुढच्या स्टॉलकडे. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत अल शिफा डेव्हलपर्स यांच्या इथे. H-Cube हा त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि बऱ्यापैकी पुन्हा प्राईम लोकेशनला आहे. तर आता आपण जाणून घेऊया या H-Cube प्रोजेक्टबद्दल फजलानी सरांकडनं. जर आपण सांगू शकाल का आपल्या सबस्क्रायबरना? नमस्कार. हे ना आपला H-Cube प्रोजेक्ट आहे. हे कसं आहे की ना रत्नागिरी सिटी बस स्टँड आहे तिकडनं त्याच्या ऑपोजिट बरोबर समोर आहे संगीत फर्निचरच्या पाठीमागे. तर तुम्ही तिकडे बघू शकतात की 0.0 किलोमीटर फॉर ऑल एसेन्शियल कमोडिटीज नेसेसिटीज कमोडिटीज आहे ते सर्व बाजूला आहे. हे कसं, आणि आम्ही प्रोजेक्टमध्ये कसं 3 लेवल मल्टी लेवल पार्किंग दिलेली आहे. प्लस त्याच्याला 2 विंग आहेत, ए आणि बी विंग. ए विंगमध्ये 3 मजली मल्टी लेवल पार्किंग आहे, प्लस त्याच्यावरती 7 मजले रेसिडेन्शियल आहे. आणि बी विंगमध्ये 2 मजले कमर्शियल प्लस त्याच्यावरती 8 मजले रेसिडेन्शियल आहे. आणि आमच्याकडे आता आम्ही कसं हे 3 दिवस क्रीडाचा इव्हेंट आहे म्हणून आम्ही ऑफर ठेवलेली आहे. 1 BHK आमच्याकडे स्टार्टिंग पूर्ण खर्च सकट 20 लाखाला पडतो आणि 2 BHK पूर्ण खर्च सकट 25.40ला पडतो. तर मित्रांनो, समजून जा की आता रत्नागिरी देखील मागे राहिली नाहीये. इथे आपल्याला पार्किंग म्हणजे 3 फ्लोअरचं पार्किंग आपण पहिल्यांदाच बघतोय या H-Cube प्रोजेक्टमध्ये. आणि 3rd फ्लोअरच्या वरती पूर्णपणे रेसिडेन्शियल विषय आहे. जसं ते म्हणाल की 0.0 अर्थात ST स्टँड जवळ हा प्रोजेक्ट आहे आणि
2 BHK 30 लाखामध्ये, 1 BHK साधारणपणे 2 BHK 25.40 ला स्टार्ट आहे ऑनवर्ड्स. 2 BHK 25 lakhs ऑनवर्ड्स आणि 1 BHK 1 BHK 20 लाख 1 BHK 20 lakhs पासून पूर्ण खर्च सकट. आणि सर आपण सांगू शकाल की पोझिशन ह्याचं कधी मिळणार आहे? पोझिशन 2 वर्षानंतर आपल्याला भेटणार आहे. ओके, साधारणपणे एक 2024च्या 2025च्या स्टार्टिंगला पर्यंत 2025च्या स्टार्टिंगला आपल्या HQ या प्लॉटमध्ये पोझिशन मिळणार आहे. तर मित्रांनो, रत्नागिरी ST स्टँड जवळ आपल्याला कोणाला फ्लॅट पाहिजे असेल तर नक्कीच आपण हा प्लॉट विचारात घेऊ शकता. तर धन्यवाद फरजानी सर. आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्टॉलकडे आणि माहिती घेऊया आणि कुठले प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. तर मग मित्रांनो, आता आपण आलो आहोत परांजपे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, बरोबर ना? अर्थात पुण्यामध्ये आपण हे नाव खूप ऐकलं असाल, तर रत्नागिरीमध्ये देखील परांजपे बिल्डर्स यांनी प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. तर सर आपण सांगू शकाल का? परांजपे मेघपुष्प रत्नागिरीमध्ये वरचा पगारवटार परटवणे येथे प्रोजेक्ट सुरू असून त्याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK असा प्रोजेक्ट आमचा आहे. 1 BHK मिनिमम 318 ते 410 असा 1 BHK चा कार्पेट एरिया आहे. कार्पेट एरिया आणि तो मिनिमम त्याची कॉस्टिंग आहे इन्क्लुडिंग ऑल 25 लाख रुपये. ओके. आणि त्यापैकी मॅक्झिमम फ्लॅट जे आहेत हे मॅक्झिमम फ्लॅट CU फ्लॅट आहेत. काय बोलता? CU फ्लॅट आहे त्याच्यामध्ये. आणि 2 BHK आहे तो 2 BHK साधारणपणे आमचे थोडे मोठे फ्लॅट आहेत. तो एक 600-750 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया असणारे फ्लॅट आहेत. तर तुमचे 35 लाखापासून 45 लाखापर्यंत जातात ते फ्लॅट. ओके, ग्रेट. आणि काही स्पेसिफिक अम्युनिटीज वगैरे जे आपण हायलाइट करू शकाल? बेसिक बिल्डिंग पार्किंग प्लस 7th फ्लोअरची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये आम्ही लेटेस्ट जे अम्युनिटीज आहेत सगळ्या लेटेस्ट अम्युनिटीज आहे. बिल्डिंगला 2 लिफ्ट आहेत, 2 जिने आहेत आणि पूर्ण बिल्डिंग जी आहे ती पूर्ण बिल्डिंग फायर फायटिंग सज्ज आहे. आणि पोझिशन जे आहे म्हणजे मेघपुष्पचं पोझिशन आपल्याला कधी मिळणार? पोझिशन मध्ये मॅक्झिमम त्याला ऑगस्ट मध्ये पोझिशन द्यायचं चालू आहे. ऑगस्ट 2022 साली याच वर्षी पोझिशन देतात. ओके, याच वर्षी तुम्हाला जर फ्लॅट पाहिजे असेल तर तुम्ही परांजपे स्कीम यांचा मेघपुष्प हा प्रोजेक्ट नक्कीच विचारात घेऊ शकता. म्हणजे मी देखील चकित झालो की आपण मुंबई पुण्याला नाव ऐकलं की परांजपे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ते आता रत्नागिरीमध्ये देखील आलेले आहेत. तर धन्यवाद सर, थँक्यू या प्रोजेक्टबद्दल माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर हे होते आपले परांजपे स्कीम कडनं आणि आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्टॉलकडे. येस. तर मग मित्रांनो, आता आपण आलो जैन अँड जैन ग्रुप यांच्या स्टॉलवर. सुमितजी ओसवाल या ग्रुपचे ओनर आहेत. तर आता यांच्याकडे जाणून घेऊया रत्नागिरीमध्ये कुठे कुठे जैन अँड जैन ग्रुप यांचा प्रोजेक्ट चालू आहे. आपलं आता मारुती मंदिर एरिया आहे, तिथे एक प्रोजेक्ट आहे, मोठा प्रोजेक्ट आहे, कमर्शियल कम रेसिडेन्शियल आहे. साधारण 34 फ्लॅट्स आहेत आणि सगळे डिलक्स फ्लॅट्स आहेत तिथे. आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स पण आहे. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर शॉपिंग आहे पूर्ण. फर्स्ट फ्लोअरला ऑफिसेस आहेत आपल्याकडे त्याच्यात. तसाच एक प्रोजेक्ट आहे आपला नाचण्यात आहे, जो आपण गोडाऊन स्टॉप म्हणून आहे तिथे आहे. साधारण 200च्या आसपास फ्लॅट्स आहेत तिथे आणि टोटली बजेट फ्लॅट्स आहेत. साधारण 2999 आता त्याचा रेट आहे. प्लस आपण आता स्कीम काढलेलीच आहे. आपण आता जस्ट बोलत की स्क्वेअर फीटचा हिशोब तो काय आम्हाला समजत नाही. आपल्या कस्टमरना समजेल असं ना की 1 BHK सर्व खर्च आहेत कितला जातोय? बजेट फ्लॅट्स म्हणजे ते आहे की आपल्याकडे 17 ते 18 लाखाच्या मध्ये. ओके. पूर्ण इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. ओके. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आले, त्याच्यात तुमचे मीटर डिपॉझिट, सोसायटी रजिस्ट्रेशन चार्ज. ओके. आणि फ्लॅटची अमाऊंट. ओके. टोटल त्या 17 ते 18 लाखाच्या मध्ये आपण बसवतोय आताच्या ह्या 3 दिवसाच्या ह्याच्यात ऑफर मध्ये. ओके. आणि ऍडिशनल ती 3% स्टॅम्प ड्युटी माफ ते आपण देतोच आहे. ती तुम्ही देतात आहात. हो. म्हणजे तुम्हाला 1 BHK 17 ते 18 लाखामध्ये भेटतोय. तुम्हाला फ्लॅट मोठा पाहिजे असेल तर नक्कीच आपण विचार करू शकता. 2 BHK घेऊ शकता का 3 BHK घेऊ 2 शकता? BHK आपल्याकडे साधारण 26-27 लाखापासून रत्नागिरी शहरात आणि निसर्गाच्या सानिध्यात असं आहे. आणि एकदम आपल्या रत्नागिरी म्हणजे मारुती मंदिर पासून 2 ते 2.5 किलोमीटरच्या दरम्यान हा प्रोजेक्ट आहे. ग्रेट 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 ग्रेट. आता आपण मगाशी बोलत की मांडवीमध्ये आपला प्रोजेक्ट चालू आहे, तर त्यासमोर काही माहिती देऊ शकाल का? मांडवीचा जो आपला मिरकरवाडा रोड आहे त्या रोडच्या लगतच हा प्रोजेक्ट आहे. आपला कोहिनूर हेरिटेज म्हणून आहे. कोहिनूर हेरिटेज फेज 3. हा. आणि तो पण 7 मजली प्रोजेक्ट आहे. सेम ह्याच्यासारखाच कोहिनूर व्हॅली व्ह्यू सारखं. ओके. तो पण आपला आणि वरचे जे 3 फ्लोर्स आहेत त्यांना टोटल सी व्ह्यू आहे. ओके. त्यामुळे तो पण प्रोजेक्ट खूप छान आहे. तो पण साधारण 22 लाखापासून आपल्याकडे कॉस्टिंग चालू होते त्याची 1 BHK. सी व्ह्यू फ्लॅट देखील आहेत का 1 BHK मध्ये? हो हो.
लक्ष देऊ नका. तुम्हाला जर सीव्ही प्लॉट पाहिजे असेल तर इथे कोहिनूर हेरिटेजमध्ये फेज 3 मध्ये अवेलेबल आहेत. कॉस्टिंग देखील फक्त 22 लाखापासून सुरू होते. तर धन्यवाद तुम्ही या प्रोजेक्टची माहिती दिल्याबद्दल. फक्त एकच प्रश्न जो शेवटी राहिला होता, पोझिशन. आपल्या या प्रोजेक्टचं पोझिशन जे आहे म्हणजे आता कोहिनूर हेरिटेजचं असेल हे कधी मिळणार आहे आणि कोहिनूर आपला जो प्रोजेक्ट आहे त्याचा कधी मिळणार आहे? आता कोहिनूर व्हॅली व्ह्यू जो आहे त्याचं ए आणि बी विंग म्हणजे फेज 1 आता आपण एक साधारण सप्टेंबर पर्यंत पोझिशन देतोय सगळे. ओके. सी विंग आहे तो आता जस्ट स्टार्ट करतोय. ओके. त्याचं पण बुकिंग आपण सुरुवात केलेली आहे. ओके. प्लस आता कोहिनूर हेरिटेज आहे त्याचं आता क्लीनचं काम झालेलं आहे. साधारण 2 वर्षाच्या आसपास तो कम्प्लीट होईल कोकण प्रोजेक्ट. तर नक्कीच आता आपण सुमितचे बरेच प्रोजेक्ट बघितले आणि एक गोष्ट जी मला सांगायची होती ती म्हणजे सुमितचे सर्व प्रोजेक्ट्स आहेत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कोहिनूर हे नाव हे नक्की मिळून जाईल. बरेच प्रोजेक्ट आय थिंक 17-18 तरी आय थिंक रत्नागिरीमध्ये यांनी प्रोजेक्ट केले असावेत, जास्तीच केले आहेत आणि सगळ्या प्रोजेक्टचं नाव हे कोहिनूर वरूनच सुरू होतं. आता देखील कोहिनूर VR प्लाझा, कोहिनूर हेरिटेज आणि कोहिनूर व्हॅली व्ह्यू, कोहिनूर ट्युलिप. कोहिनूर ट्युलिप हा आता आठवडा बाजारला चालू करतोय आपण. ओके ओके. पण आता ऑनगोईंग मध्ये आहे. तर ह्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तर तुम्हाला कुठला फ्लॅट पाहिजे असेल, कुठली एन्क्वायरी करायची असेल तर नक्कीच आपण सुमितशी संपर्क साधू शकता आणि फ्लॅट बुक करू शकता. धन्यवाद. थँक्यू. तर आता होऊया आपण पुढच्या स्टॉलकडे. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत शारदा अलायन्स आणि समृद्धी ग्रुप यांच्या स्टॉलवर, जिथे शारदा अलायन्स आणि समृद्धी ग्रुपचे जे ओनर आहेत ते किरण शेठ सामंत आणि त्यांच्या वतीने रिप्रेझेंट करत आहेत ओमकार भाटकर. ओमकार भाटकर कोकण वस्तूच्या वतीने रिप्रेझेंट करत आहेत ओमकार भाटकर. दोन्ही ओमकार भाटकर आहेत या ठिकाणी. आणि मित्रांनो अगदी प्राईम स्पॉटला अर्थात रत्नागिरीमध्ये पॉवर हाऊसच्या ठिकाणी हा यांचा प्रोजेक्ट आहे. विमल स्क्वेअर या नावाचा प्रोजेक्ट आहे. ओमकार जरा माहिती सांगू शकशील का? विमल स्क्वेअर हा आमचे डायरेक्टर किरणजी सामंत आहेत. आम्ही 3 प्रकारचे फ्लॅट्स आता ठेवले आहेत. 1.5 2 BHK आहे. कमर्शियल कोण गाळे ठेवलेले आहेत त्यामुळे, पण आता ऑलरेडी कमर्शियल गाळे सगळे सेल आउट झाले. लोकेशन चांगलं असल्यामुळे, प्लस पाण्याची 24 तास मुबलक सेवा आहे. पॉवर हाऊसला जवळ असल्यामुळे हार्डली हॉस्पिटल्स प्रकार किंवा तिथले नवीन झाले हॉस्पिटल अगदी वॉकिंग 5 मिनिटात वॉकिंग डिस्टन्स आहे. पाठीमागच्या साईडला पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. मारुती मंदिर तर हार्डली 2 ते 3 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आपण येतो. त्याच्यामुळे प्राईम लोकेशनला स्पॉट आहेत. साधारणतः 1 BHK आमच्याकडे 35 लाख पर्यंत जातो प्लस टॅक्सेस. अर्थात निगोशिएबल आहे. आता आम्ही साधारणतः रेट पकडून आहोत, पण जर कोणाला इंटरेस्ट असेल तेव्हा आपण निगोशिएशन करून थोडंफार कमी करता येईल. तर आता 1.5 साधारणतः 40 लाखापर्यंत जातो, 40 ते 45 लाख. आणि 2 BHK साधारण 45 ते 55 लाखापर्यंत. ज्याप्रमाणे कार्पेट वेरे त्याप्रमाणे थोडंफार व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. अर्थात प्रीमियम अम्युनिटीज, डिलक्स अम्युनिटीज जर तुम्हाला मिळत असतील तर रेट देखील प्रीमियम असेल. या ठिकाणी क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज तडजोड न करता हा प्रोजेक्ट उभा राहतोय. समृद्धी अलायन्स समृद्धी ग्रुप यांचा प्रोजेक्ट आहे. रत्नागिरीमधील प्रसिद्ध उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक श्री किरण शेठ सामंत अर्थात भैया सामंत यांचा हा समृद्धी ग्रुप खाली असलेला प्रोजेक्ट विमल स्क्वेअर. तर मित्रा फक्त एकच सांग, आता पोझिशन कधी मिळणार आहे याचं? डिसेंबर 2024 पर्यंत आपण हँडओव्हर करतोय सगळ्यांना आणि 100% होऊन जाईल. आता डिसेंबर 2024 मध्ये तुम्हाला पोझिशन मिळणार आहे. आणि या व्यतिरिक्त जो आपला ग्रुप आहे शारदा अलायन्स यांचे प्रोजेक्ट मुंबई पुण्यामध्ये देखील चालू आहेत. तर तुम्हाला जर मुंबई पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा असेल किंवा रत्नागिरीमध्ये विमल स्क्वेअरमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर स्क्रीनवर आता नंबर मिळत आहे तुम्हाला, तिथे आपण कॉल करा, तुम्हाला सर्व माहिती ही नक्की मिळून जाईल. तर धन्यवाद ओंकार, तू वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. आता आपण होऊया पुढच्या स्टॉलकडे. चला. नमस्कार. आता आपण आहोत आकार इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या स्टॉलवर. आपल्या सोबत आहेत श्री नित्यानंदजी भुते आणि श्री वीरेंद्रजी वणजू. भाऊ देखील आहेत आणि मित्र देखील आहेत आणि दोघांनी निर्माण केली ही आकार इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. आणि या कंपनीखाली सध्या रत्नागिरीमध्ये प्रोजेक्ट चालू आहेत, त्या संदर्भात आपल्याला दादा माहिती देईल. नमस्कार. आकार इन्फ्रास्ट्रक्चर ही आमची फर्म स्थापन होऊन 15 वर्ष झालेली आहेत. विविध रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून आमचे चालू आहेत. सध्या नक्षत्र गार्डन म्हणून आमचा फायनल स्टेजला एक प्रोजेक्ट आहे की त्याचं पोझिशन आता सध्या चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 BHK 1 BHK आणि कमर्शियल शॉप्स अवेलेबल आहेत. सदरचा प्रोजेक्ट हा सन्मित्र नगर या भागामध्ये आहे. खूप उत्कृष्ट प्रोजेक्ट आहे. रत्नागिरी शहरातली पहिली संकल्पना की ज्याच्यामध्ये पोडियम गार्डन आम्ही तयार केलेलं आहे. त्याचबरोबर आता सध्या आमचा आकार विश्व नावाने पण एक प्रोजेक्ट चालू आहे जो चिराई हॉस्पिटलच्या
शेजारी आहे रत्नागिरी शहराच्या फार मध्यवर्ती ठिकाणी असा हा प्रोजेक्ट होत आहे. त्याचंही पोझिशन आता चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही इकॉनॉमिकल प्रोजेक्ट डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 BHK 1 RK असे प्रोजेक्ट आहेत. फार रिजनेबल असा 3,500 रुपये आमचा स्क्वेअर फीटचा रेट आहे त्या ठिकाणी आणि खूप छान आणि उत्कृष्ट अशी ही साईट आहे. त्याचबरोबर आत्ता आम्ही राजेश्री संकुल म्हणून एक साईट चालू केलेली आहे. शिवाजीनगर रेसिडेन्शियलसाठी अत्यंत उत्कृष्ट असं हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी 2 BHK आणि 3 BHK असे फ्लॅट अवेलेबल आहेत. खूप प्रशस्त फ्लॅट आहेत. 1,000 स्क्वेअर फीटचा आमचा 2 BHK आहे आणि 3 BHK साधारण 1300 ते 1400 स्क्वेअर फीटचा आहे. त्याचबरोबर GST ऑफिस म्हणजे DST बंगला या साईडला एक खूप सुंदर आणि इकॉनॉमिकल क्लासचा असा आकार आनंद विहार असा आमचा प्रोजेक्ट सुरू होतोय. ज्या प्रोजेक्टमध्ये आम्ही 2 BHK 1 BHK आणि 3 BHK आणि तो इकॉनॉमिकल असल्यामुळे त्याचा दरही साधारण 3,500च्या आसपास राहणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडेल असा हा प्रोजेक्ट असणार आहे. तर आकारचे असे विविध लोकेशनला खूप छान रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट चालू आहेत. मी आवाहन करतो याच्या माध्यमातून की नक्कीच आपण याला भेट द्या आणि आपल्या मनपसंत घर निवडा. धन्यवाद. तर मित्रांनो, आकार इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या अंतर्गत जे वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत ते तुम्ही आत्ताच दादाकडनं ऐकलात. तर या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट पाहिजे असेल, एखादा 1 BHK 1 RK किंवा 2 BHK फ्लॅट घ्यायचा असेल तर नक्कीच आपण स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर कॉल करू शकता. दादाचा नंबर आहे, त्यांना पर्सनली बोलून त्यांच्याशी डिस्कस करून या ठिकाणी फ्लॅट बुक करू शकता. तर धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहितीबद्दल. थँक्यू. आणि धन्यवाद दादा तुला देखील. तर आता शक्यतो आपण बोलूया शेवटच्या स्टॉलकडे, लवकरात लवकर जाऊया आणि अधिक माहिती घेऊया. नमस्कार. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत पवन अँड DJ ग्रुप यांच्या स्टॉलवर, जिथे आपल्यासोबत आहेत रुपेशजी सळवी आणि गणेशजी जोशी, जे या कन्स्ट्रक्शन कंपनीचे ओनर आहेत. तर रत्नागिरीमध्ये आता आपले सध्या प्रोजेक्ट पुढे चालू आहेत, थोडी माहिती देऊ शकाल का? आता आपला जयस्तंभावरती जस्ट एक निळखंड रेसिडेन्सी म्हणून जस्ट कंप्लीट झाला आहे. त्याला एक सुरेख सी व्ह्यू आहे. तर तसाच आपण आता एक हा मयुरेश रेसिडेन्सी म्हणून करतोय. त्यालाही अप्रतिम सगळा बाटेचा मांडवीचा किनारा आपल्याला दिसतोय आणि तोही तेवढाच निळखंड जेवढा लक्झरियस झाला आहे तेवढाच आपण तोही करणार आहोत. परत त्याच्याबरोबर पॉवर हाऊस नाचणे म्हणजे एकदम मारुती मंदिरपासून जो मध्यवर्ती ठिकाणी आपला हा पद्मिनी रेसिडेन्सी आणि तो शेलार इस्टेट, हे 2 प्रोजेक्ट पॉवर हाऊसच्या इथे चालू करतोय. ऑलरेडी सुरू आहेत ते. हा शेलार इस्टेट आहे, हा नवीन चालू होईल. त्यानंतर श्री विष्णू आहे, हा आपला नाचणे 6 स्टॉप रोड आहे तिथे आहे. तिथे अजून एक रेडी पोझिशन आपला आनंद रेसिडेन्सी पण आहे, तिथे 3 BHK फ्लॅट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सुमुखाई हा कारवांची वाडी आहे, ज्यांना रेल्वे स्टेशनपासून जवळच्या अंतरावरती फ्लॅट हवा असेल तर ते इथे सुमुखाईमध्ये घेईल. ह्याला 1 BHK मध्ये आपण अटॅच टॉयलेट दिलं आहे, ही या प्रोजेक्टची खासियत आहे. आणि हा शिवांश ज्याला समुद्रावर अगदी चालत, आता हे बाकीचे प्रोजेक्ट ह्याला वरून सी व्ह्यू आहे, हा ह्याच्या समोर डायरेक्ट समुद्र आहे, फक्त मध्ये रस्ता. आपल्या सबस्क्रायबरना माहिती आहे, हा फक्त रस्ता क्रॉस केल्यानंतर हा सगळेच बीच समोर आहे. बीच समोर आहे. आणि हे सर्व प्रोजेक्ट, कुठलाही प्रोजेक्ट असेल तर आमची खासियत आहे की पूर्ण सगळं ब्रँडेड मटेरियलनेच आपण काम करतो. टाईल्स असू दे, पाईप्सचं फिटिंग्स असू दे, जॅग्वारचं फिटिंग्स आपण वापरतो किंवा टाईल्स आहेत ब्रँडेड, अगदी कजारिया, अगदी त्याच्या पुढचं RK वगैरे हे पण आपण 3-4 प्रोजेक्ट ह्याच्याबरोबर कजारिया, सगळं काही जे मटेरियल आहे सगळं ब्रँडेड मटेरियल आपण काम करतो. त्यामुळे आपल्याकडे जो कस्टमर एकदा जो फ्लॅट घेतो त्याच्या पुढे त्याला ज्याच्या ह्याच्यामध्ये लाईफमध्ये त्यांना कोणा नातेवाईकांना पाहिजे असेल तर तो आपल्याकडेच येतो, परत पुढे दुसरीकडे कधीच जात नाही. 100% सॅटिस्फॅक्शन हे आपल्या ह्याच्यामध्ये हे आहे, करून द्यायचं आपलं हे आहे. मी जोशी सरांना एक प्रश्न विचारतो की आता हे जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत, मला फक्त पोझिशन सांगू शकाल का की लवकरात लवकर पोझिशन जे आहे हे आपल्या कुठल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे? साधारणतः डिसेंबर 23ला हा जो पद्मिनी आहे तो डिसेंबर 23ला त्याचं पोझिशन मिळणार आहे. नाचणे रोडला जो आहे, नाचणे रोडला पॉवर हाऊस जवळ जो आहे तो. आणि त्याचबरोबर आपला जो श्री विष्णू लक्ष्मी जो आता हवामान खात्याजवळ आहे तो सुद्धा साधारणतः डिसेंबर पर्यंत जाईल 23ला. ओके. त्यामुळे असे 2 प्रोजेक्ट आता लेटेस्ट पोझिशनचे आहेत. म्हणजे ज्या लोकांना थोडक्यात रेडी पोझिशनमध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यामध्ये लगेच फ्लॅट वगैरे पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी हे प्राईम लोकेशनचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आता जसं माझा पार्टनर म्हणाला की हे जे आपले बिल्डिंगचे प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये आहेत, त्याचबरोबर गुहागरला आपल्याला 22 बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे. गुहागर आरे नावाचं गाव आहे, म्हणजे बरोबर गुहागरच्या स्टँडपासून 4 किलोमीटरवरती आरे आहे आणि त्या आरेमध्ये इंडिव्हिज्युअल बंगले 2 BHKचे, त्याच्यानंतर ट्विन्समध्ये 2 BHK, ट्विन्समध्ये 1 BHK आणि स्वतंत्र युनिट असलेले काही फ्लॅट्स असे आपण गुहागरला आरे गावामध्ये करतोय.
त्याचा व्हिडिओ जो आहे तो आपला युट्यूबवरती सी ब्रिज त्या प्रोजेक्टचं नाव आहे. जेएच कन्स्ट्रक्शन कंपनीचा तो प्रोजेक्ट आहे. तसं त्याचबरोबर गणपतीपुळ्याला साधारणतः 12.5 एकरची लँड आपण घेतली आणि तिथं प्लॉटिंगचं काम आपलं चालू आहे आणि ते सुद्धा साधारणतः 1 महिन्याभरामध्ये प्लॉटिंग पूर्ण होऊन तिथे सुद्धा एक मोठं ग्रुप हाऊसिंग आपल्याला करायचं आहे आणि त्या एक वेगळ्या पद्धतीचं एक असं नगर त्या ठिकाणी मालगुणला जी ह्याची मालगुणकरांची जी नगरी आहे तर तिथे आपल्याला ते करायचं आहे साधारणतः 12.5 एकरमध्ये. तर त्याचं सुद्धा काम आपलं आता आपण हातात घेतलेलं आहे. सगळे जे प्रोजेक्ट आहेत जसं आता माझा पार्टनर म्हणाला की हे सगळे ब्रँडेड मटेरियलने असणार आहेत. आमच्याकडे जो आलेला कस्टमर आहे तो कस्टमर हा अजून माउथ पब्लिसिटीनं अजून कस्टमर आपल्याला देतो. त्यामुळे ही खरी विशेषता आहे आमच्या प्रोजेक्टची आणि सगळं म्हणजे 100% सॅटिस्फॅक्शन आमचे सगळे जे कस्टमर आहेत ते 100% सॅटिस्फॅक्शन असतात. त्यामुळे ही आमच्या प्रोजेक्टची आणि आमच्या कंपनीची खासियत आहे. आता तुम्ही जस्ट बोललात की मालगुणमध्ये आपल्या जो प्लॉटिंगचा प्रोजेक्ट होणार आहे तर त्या ठिकाणी प्लॉट्स देखील उपलब्ध आहेत की आपण फक्त घरं वगैरे देणार त्याच्यामध्ये? हां, आपण आता प्लॉटिंगच केलेलं आहे आणि जसं शक्यतो आम्हाला काही तिथे बिल्डिंग प्रोजेक्ट पण करायचे आहेत पण साधारणतः मार्केटचा काय हे आहे अंदाज घेऊन आपण ते करणार आहोत. पण सुरुवातीला आपण प्लॉटिंगमधून काही प्लॉट आपण त्याच्यामध्ये विकणार आहोत. म्हणजे 5 गुंठ्यांमध्ये आहेत, 3 गुंठ्यांमध्ये आहेत, 10 गुंठ्यांमध्ये पण आहेत. पण तिथे काही जे प्लॉट्स आपले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गणपतीपुळ्याला येणारा जो क्राऊड आहे म्हणजे जे देवदर्शनासाठी येणार आहेत त्यांना एक स्वस्तामध्ये साधारणतः 10 ते 12 लाखामध्ये छोटासा स्टुडिओ अपार्टमेंट अशा प्रकारचा कन्सेप्ट पण आपल्याला तिथे करायचा आहे. ग्रेट. फक्त आता एकच प्रश्न, मी प्लॉटिंगमध्ये जास्त इंटरेस्ट घेतोय कारण आतापर्यंत सगळ्या लोकांनी आपल्या सबस्क्रायबरनी फ्लॅट्स वगैरे पाहिलेत. पण आता आपण जो गुहागरचा एक विषय मांडलात आणि त्यानंतर मालगुण साईडचा तर एक अपेक्षित रेट वगैरे काय करू शकतात लोक, म्हणजे किती किमतीला वगैरे तो आपण लॉन्च करणार आहात? साधारणतः 3 गुंठ्यांचा जो बंगलो आहे तो साधारणतः 30 ते 35 लाखामध्ये इन्क्लुडिंग ऑल. ओके, म्हणजे विथ लँड. ओके. हां, त्याच्यामध्ये थोडंसं प्लांटेशन आम्ही करणार आहोत आणि बाजूला ग्रीनरी वगैरे असेल, ओपन स्पेसेस सोडलेले आहेत बऱ्यापैकी आणि सगळं प्लॉटिंगचं जे डिझाईन आहे हे माझे पार्टनर रुपेश साळवे यांनीच केलेलं आहे. अर्थात त्या सगळ्या ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत तर त्या त्यांनीच दिसत आहेत तर त्या सगळ्या बिल्डिंग्स यांनी डिझाईन केलेल्या आहेत आणि थोडंसं आमची फ्लेक्झिबिलिटी असते. आम्ही दोघांमध्ये अंडरस्टँडिंग ठेवतो आणि त्याच्यामध्ये लोकांना आतमध्ये जसं कन्व्हिनियंट हवं तेही आम्ही काही थोडेसे बदल आम्ही नक्कीच करून देतो. ओके, त्यामुळे लोक आमच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात. नाही, नक्कीच आता आणखीन येतील अशी अपेक्षा करतो. पण एखाद्याला नुसता प्लॉट घ्यायचा आहे तर आपण नुसता प्लॉट देऊ शकणार आहात का त्या ठिकाणी की कसं आहे? हो, तसं पण आमचं नियोजन आहे पण एकंदरीत त्याची कॉस्टिंग आता आम्ही काही ठरवलेली नाहीये. ओके, साधारणतः सँक्शनिंग आल्यानंतर ते बसून आम्ही ठरवणार आहोत. पण साधारणतः लोकांना परवडेल अशा प्रकारचे प्लॉट आम्ही तिथे विकणार आहोत आणि अशा प्रकारची घरं सुद्धा विकणार आहोत. अपेक्षा आहे तुम्ही लवकरात लवकर हा प्रोडक्ट घेऊन यावात रत्नागिरीमध्ये, गणपतीपुळ्यामध्ये. आणि रत्नागिरीमध्ये आपले जे प्रोडक्ट चालू आहेत हे लोकांना आवडले असतील, एखादा फ्लॅट बुक करत असेल तर नक्कीच आपण स्क्रीनवर जो नंबर दिसतोय सरांचा दोघांचा पण नंबर असेल कदाचित, त्यांना कॉल करू शकता आणि प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती जाणून घेता. तर धन्यवाद रुपेश, धन्यवाद गणेशजी माहिती दिल्याबद्दल. तर मला वाटते आय थिंक हा आपला शेवटचा स्टॉल होता. तर आपले सगळे स्टॉल जे आहेत रिअल इस्टेट डेव्हलपरचे हे झालेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा जो प्रॉपर्टी एक्सपो कोकण वास्तू प्रॉपर्टी एक्सपो क्रेडाई रत्नागिरी यांनी आयोजित केला आहे. तर त्यांना जे महत्त्वाचे स्पॉन्सर भेटलेले आहेत ते आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया. तर आता आपण त्यांच्याकडे देखील जाऊया की आपल्याला का स्टेट बँकेकडनं कुठली होम लोन संदर्भात ऑफर मिळते का ती जाणून घेऊया आणि या आपल्या सर्व कार्यक्रमाची सांगता करूया. तर धन्यवाद रुपेशजी, धन्यवाद गणेशजी. चला. तर मित्रांनो, आता आपण आपल्या आलो शेवटच्या पडावाकडे जिथे आपल्यासोबत आहेत SBIचे ब्रांच मॅनेजर आणि सगळ्यात आधी मी त्यांना धन्यवाद करू इच्छितो की आपला क्रेडाई आयोजित कोकण वास्तू प्रॉपर्टी एक्सपो हा त्यांनी स्पॉन्सर केला आणि चांगला आपल्याला पाठिंबा दर्शवला. तर ज्या लोकांना म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलात की बरेच वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, फ्लॅटमध्ये असतील, प्लॉटमध्ये असतील. तर कुठली पण प्रॉपर्टी घेताना आपल्याला मदत लागते ती एका बँकेची आणि बँक म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर ट्रस्टेड नाव येतं ते म्हणजे SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया. तर ह्या प्रॉपर्टी एक्सपोच्या निमित्ताने 3 दिवसामध्ये जर तुम्ही या ठिकाणी एखादा फ्लॅट बुक केला तर होम लोन घेताना आपल्याला काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये काही आपल्याला डिस्काउंट वगैरे मिळणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सर सांगतो. येस, नमस्कार, मी लक्ष्मण सरंबळकर. इथं आपण स्टेट बँकेच्या वतीने पहिल्यांदाच सगळ्यांचे मी आमच्या क्रेडाईचे मेंबर्सचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आम्हाला इथं संधी दिली.
स्टेट बँक आणि क्रेडाई हे दोन्ही एकत्र येणे म्हणजे हा एक दुग्ध शर्करा योग आहे. दोघांचाही मिलाप हा एखाद्या ग्राहकासाठी लास्ट शेवटचा अंतिम पर्याय होऊ शकतो. कशासाठी? तर जर त्याने घर घेतलं तर स्टेट बँक सोबत असतं. स्टेट बँक सोबत असेल तर त्याला कुठलाही प्रकारची अडचण येणार नाही. त्यासाठी स्टेट बँक नेहमीच तयार आहे. मग या ठिकाणी आपण काय देतोय मुद्दामसाठी? तर ह्या एक्सपोच्या निमित्ताने आपण सगळ्यात महत्त्वाची जर घोषणा करत असू तर आपण 50% प्रोसेसिंग फीमध्ये माफी देतो. शिवाय तात्काळ कर्ज मंजुरी आहे. तात्काळ, पुन्हा एकदा सांगतो बघा, तात्काळ कर्ज मंजुरी. या ठिकाणी प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवायच्या शिवाय किंवा त्यांनी उत्पन्नाचे पेपर्स दाखवल्यानंतर इमिडिएट आम्ही ताबडतोब तात्काळ सँक्शन लेटर त्यांच्या हातात देतो, जेणेकरून त्याला एखाद्या कस्टमरला त्याची मर्यादा किती आहे, त्याला किती कर्ज घेता येईल ते त्याला समजून त्याप्रमाणे तो एखादा फ्लॅट बुक करण्यासाठी करू शकतो. समजा एखाद्याने 50-60 लाखाची जर त्याची मंजुरी येत असेल तर त्याप्रमाणे त्याची फ्लॅट परचेस करण्याची पॉवर वाढू शकतो. म्हणजे समजा एखादा 1 BHK घ्यायचं असेल तर अनायसे तो 2 BHK कडे वळू शकतो. ही संधी आम्ही इथं त्यांना उपलब्ध करून देत आहोत. अर्थात म्हणजे तुम्हाला समजलं असेल की प्रोसेसिंग फी जी आहे यात तुम्हाला 50%ची सवलत किंवा डिस्काउंट म्हणू शकतो आपण या ठिकाणी स्टेट बँकेकडून आपल्याला मिळत आहे. आणि अर्थात कुठलं पण तुम्हाला होम लोन करायचं असेल म्हणजे प्रॉपर्टी एक्सपोमध्ये जे प्रोजेक्ट अवेलेबल आहेत हे सर्व रेरा अप्रूव्ड आहेत, रेरा रजिस्टर्ड आहेत आणि सर्व प्रोजेक्ट हे क्रेडाई मानांकित बिल्डर्सचे आहेत. त्यामुळे ट्रस्ट ही एकच गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे क्रेडाई बिल्डर्स रत्नागिरी किंवा SBI या दोन गोष्टी एकत्रित. मी फक्त जाता जाता तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे आम्ही प्रोजेक्ट ठेवलेले आहेत क्रेडाईचे जे प्रोजेक्ट त्यातले 17 प्रोजेक्ट आपण अप्रूव्ड प्रोजेक्ट आहोत. या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे व्हॅल्युएशन करायची गरज नाही, आणखी सर्च रिपोर्टची फी द्यायची गरज नाही. म्हणजे हा तुम्हाला अजून एक ॲडिशनल फायदा आपण जे आमचे अप्रूव्ड प्रोजेक्ट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो. शिवाय त्याची सँक्शन ताबडतोब असल्यामुळे तुम्हाला पुढच्या ज्या डॉक्युमेंटेशनची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला इझी होऊन जाईल. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि तुम्हाला सुद्धा की अशा मॅक्झिमम लोकांपर्यंत ही संधी पोहोचवा, जेणेकरून 3 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना या क्रेडाईचा, आमचा आणि त्यांच्या स्वप्नातलं घर बनवण्याची संधी मिळवून जाईल. धन्यवाद. धन्यवाद सर. तर मित्रांनो, मगाचपासून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ओके, प्रॉपर्टी एक्सपो आजपासून सुरू झाला आहे, पण विषय असा आहे की आम्ही दुपारपासून हा प्रॉपर्टी एक्सपो कव्हर करतोय आणि आज रात्रीचे आत्ता 9 वाजलेले आहेत. या निमित्ताने आजचा दिवस तर गेला, पण राग नका मानू मित्रांनो. रत्नागिरीतील लोकांना जे आले आहेत त्यांच्यासाठी रविवारपर्यंत प्रॉपर्टी एक्सपो आहे. पण तुम्ही जर मुंबई पुण्याला असाल आणि तुम्हाला तिकडनं अगदी बाहेरून देखील या ठिकाणी एखादा प्लॉट बुक करायचा आहे तरी देखील एक दिवस ॲडिशनल आपल्या कोकण वास्तूच्या सबस्क्रायबरना यूट्यूब माध्यमाद्वारे उपलब्ध आहे. त्यामुळे हा प्रॉपर्टी एक्सपो जरी 13, 14, 15 असला तरी 16 तारीख ही तुमच्यासाठी आहे. 16 तारखेपर्यंत आपण या संधीचा लाभ घेऊ शकता. अर्थात स्टेट बँकेच्या लोनमध्ये 50% जी प्रोसेसिंग फी आहे ती माफ करू शकता आणि बाकी तुम्हाला बिल्डर्सकडनं जी स्टॅम्प ड्युटी आहे त्याच्यामध्ये 3% डिस्काउंट मिळतो आहे. तर ह्या वर्षी आपला हा 2022चा प्रॉपर्टी एक्सपो आहे. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतोय. रत्नागिरीत पुन्हा सांगतोय, आला असाल तर व्हिजिट करा. विवेक हॉटेल आहे त्याच्या पाठीमागेच या ठिकाणी प्रॉपर्टी चालू आहे. हा आजचा दिवस, उद्या आणि परवाचा दिवस. नाही आला असाल हरकत नाही आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कुठला मिस केला असेल एखादा प्रोजेक्ट तर सगळ्या प्रोजेक्टची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळून जाईल. आवडल्यास नक्की बुक करा. आता भेटू पुन्हा पुढच्या वर्षी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धन्यवाद.